So hi everybody, this is Dr. Sheetal Tikle and she is a homeopathy practitioner for quite a few years, 20 years, more than 20 years. And an excellent doctor because she is my doctor, no, she is my friend. And we have a long association. We met through Karuna Reiki and then, so there are many spiritual paths, where we have walked together. तो ये हमें होम्योपैथी और बाग फ्लावर थेरेपी, पैच फ्लावर थेरेपी भी कहते हैं, उसके ऊपर हमसे बात करने वाली है. So I will just hand it over to her and let us enjoy this talk. All right, Sheetal Tikle, there you are. Hi, नमस्कार. मी डॉक्टर शीतल टिकले. कॉलेजला असताना रेकी केलाय, इनर इंजिनिअरिंग केलेलं आहे, होमिओपॅथ आहे, डायटिशियन आहे, नॅचरोपॅथी केलेलं आहे, प्राणिक हिलिंग आणि क्रिस्टल थेरपीचं वर्कशॉप पण केलेलं आहे. आणि लॉट ऑफ थँक्स टू आरती, बिकॉज ऑफ हर ओनली. व्हॉइस लो येतोय, थोडीशी पुढे ये. हा, आता येतोय सगळ्यांना? हो येतोय. और थोड़ा हिंदी में बोलने का प्रयत्न कीजिए प्लीज. ट्राई करती, बट मोस्टली जो टॉक है वो मराठी आणि इंग्लिश टर्मिनॉलॉजी आहे, त्याच्यामुळे त्या करता येणं थोडंसं अवघड आहे. आता हळू आणि आरामात. आता तुला काही घडलं? ओके, तर आपण ट्राय करूया सगळ्या गोष्टी. आणि ज्यांना कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर नंतर त्यांनी पर्सनली किंवा आपण क्वेश्चन आन्सरचे सेशन हे घेऊया. आता बेसिकली आजचा टॉपिक आहे बॅच फ्लावर थेरपी अँड होमिओपॅथी. तर होमिओपॅथी बऱ्याच जणांना नाही, जवळजवळ सगळ्यांनाच माहीत आहे. तर मोस्टली आपण बॅच फ्लावर म्हणजे काय आणि ते कसं आणि काय इन्व्हेंट केले गेले, तर हे मी तुम्हाला आता पहिल्यांदा सुरुवातीला सांगते. त्याचं नावच बॅच फ्लावर आहे कारण त्याला इन्व्हेंट केलं डॉक्टर बॅच यांनी. बेसिकली डॉक्टर बॅच हे एक ॲलोपॅथ होते आणि बरेच सारे क्वेश्चन्स त्यांना असल्यामुळे ओके, तर सॅटिस्फाईड नव्हते. डॉक्टर बॅच हे एक वन टाईप ऑफ योगी संत टाईपचे जे पर्सन असतात, तर तशा टाईपचे पर्सन होते. आणि मग ते ॲलोपॅथीकडनं होमिओपॅथीकडे वळण्याचा त्यांनी ट्राय केला. पण होमिओपॅथी इटसेल्फ इज अ व्हेरी कम्प्लीट सायन्स, म्हणजे माइंड बॉडी सगळ्याच गोष्टी. आणि होमिओपॅथीमध्ये लॉट्स ऑफ मेडिसिन्स आहे, ॲक्यूट क्रॉनिक स्टेजेस, त्यांचे रिपिटेशन, असे बऱ्यापैकी किचकट मेथड असं त्यांना वाटलं, डॉक्टर बॅच यांना वाटलं. आणि त्याच्यावरनं पण मग ते पुढे सरकले. एक 1930 ते 1936, 1930 to 1936 या पिरियड मध्ये 6 वर्ष ते पूर्ण जंगलामध्ये फिरत होते. सगळे प्लांट, त्यांचे फ्लावर्स याचं ऑब्झर्वेशन डॉक्टर बॅच यांनी केलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी बॅच फ्लावर ही सिस्टम त्यांनी इन्व्हेंट केली. आता त्यांची याच्या पाठीमागे फिलॉसॉफी काय होती की हेल्थ मीन्स कम्प्लीट हार्मोनी इन वर्किंग बॉडी, हे सगळ्यात महत्वाचं. इन वर्किंग बॉडी विथ माइंड अँड सोल. आता आपण मेडिटेशन किंवा ह्या सगळ्या पाथवर असल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहितीच आहे की माइंड आणि सोल ह्यांचं हे जर हार्मोनीमध्ये नसतील तर आपण एक हेल्दीनेस आपला मेंटेन करू शकत नाही. तर आता ह्यांचं हार्मोनी, माइंड बॉडी आणि सोल हे जेव्हा एका कम्प्लीट हार्मोनीमध्ये असतं ना, तर तेव्हा पीस आणि हॅपीनेस आपण फील करू शकतो किंवा ते आपल्या बॉडीवर दिसू शकतं. आता एक सिंपल एक्झाम्पल आहे. एक मुलगा आहे आणि त्याला आर्टिस्ट बनायचंय. आता सध्याच्या सिच्युएशन मध्ये तर आपल्याला माहिती आहे की सगळेजण काय करतात की
डॉक्टर बन, इंजिनियर बन, बरेच बाकीच्या कंडिशन्स असतात, फायनान्शियल कंडिशन्स असतात. पण ह्या सगळ्या गोष्टीमुळे तो त्याचं करिअर चेंज करतो, वेगळा पाथ निवडतो आणि तो दुसऱ्या पाथला गेला तरी पण त्याचा इनर व्हाईस जो असतो ना, तर तो त्याला सारखा म्हणत असतो, अरे नाही, तुला ह्याच्यात फुलफिलमेंट नाही. मग मग तो एक ऍज अ हॉबी म्हणून आर्ट ची कोणती तरी गोष्ट करायचा ट्राय करतो, त्याच्यामध्ये आनंद शोधतो आणि टोटल वर्क मध्ये त्याला त्याच्यातच फुलफिलमेंट भेटते. म्हणजे जे एक बॅच डॉक्टर बॅच यांना काय सांगायचं होतं की तुमचा एक इनर व्हॉइस असतो, तो तुम्ही डिस्टर्ब नाही करायला पाहिजे आणि तो जो इनर व्हॉइस आहे तुमचा, तर तो एक तुमच्या सोलचा व्हॉइस आहे. त्याला तुम्ही निग्लेक्ट करू नका, त्याला इग्नोर करू नका, तर तुम्ही हार्मोनीमध्ये राहायला त्याच्यामुळे तुम्ही हार्मोनीमध्ये राहाल. तुमचं एक कम्प्लिटनेस, एक फुलफिलमेंट जी आहे तर ती मेंटेन होईल. त्यांची सिंपलशी एक थेअरी होती या पाठीमागे. ह्या हार्मोनीमध्ये मेनी टाईप ऑफ ऑब्स्ट्रक्शन्स येतात, म्हणजे माइंडचे झाले, बॉडीचे झाले, कधी सडन ऍक्सिडेंट असतो, मेंटल इम्बॅलन्स असतात. त्याच्यामुळे काय होतं की तुमचं माइंड डिस्टर्ब होतं, माइंडच्या अनेक कंडिशन्स बदलतात आणि बॉडी इज द ओनली मिरर इमेज ऑफ युअर माइंड, असं त्यांचं एक अतिशय बेसिक त्यांची ही फिलॉसॉफी होती की तुमच्या बॉडीवर काहीही येतंय, कोणताही डिसीज येतोय, तर तो तुमची माइंड डिस्टर्ब झाल्यामुळे, तुमचं सोलचं इनर व्हॉइस कुठेतरी इग्नोर केल्यामुळे होतं. आणि जितका डीप म्हणजे तुमचं माइंड जितकं डीपली डिस्टर्ब झालेला असेल तेवढा खोलवर तुमचा आजार हा असू शकतो. तर हे इक्वली प्रपोर्शन आहे. तर अशा प्रकारे त्यांनी ही फिलॉसॉफी मांडली आणि ह्याच्यावर वर्कआउट केलं आणि नंतर बॅचलरवर ही थेरपी चालू केली. आता ऑब्स्ट्रक्शन्स आपल्याला माहिती आहे, इग्नोरन्स ऑफ आवर इनर व्हॉइस, तर ही पण गोष्ट आपल्याला कळली. आणि त्याच्यानंतर फिजिकल एलिमेंट्स जे आपल्या बॉडीवर येत आहे तर ते डिस्टर्ब माइंड झाल्यामुळे येतात, हे पण आपल्याला समजलं. आता एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक जॅपनीज डॉक्टर होते जे कॅन्सरचे खूप सारे पेशंट त्यांनी नीट केले, क्युअर केले. नीट करण्यापेक्षा क्युअर हा शब्द जास्त योग्य होईल. एक मिनिट, ते वैश्विक प्रार्थना आहे ती, तर ती मी देते, ब्रह्मांडाची प्रार्थना. नंतर ते तिचं मोबाईल नंबर वर. तुला अंजली ओ सॉरी 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 सॉरी. ओके. तर ते जापनीज डॉक्टर होते आणि त्यांच्याकडे जेव्हा कॅन्सरचं पेशंट जायचे, त्यांच्याकडे त्यांचे रिपोर्ट्स असायचे, सगळ्या टेस्ट केलेल्या असायच्या, ते म्हणायचे, म्हणजे ते इतके कॉन्फिडंटली त्या पेशंटला सांगायचे की अरे हे काय, कोणी केले तुझे रिपोर्ट, मला तर काही असं वाटत नाही, तुला जस्ट एक इरप्शन आहे, एक 8-10 दिवसात मेडिसिन दिलं का ते पिकून जाईल, त्याच्यात पस फॉर्मेशन होईल आणि तू रिकव्हर होऊन जाशील. आणि खरंच तसं घडायचं, कारण ते पेशंट त्या डॉक्टरवर अतिशय विश्वास ठेवून गेलेले असायचे आणि ज्या कॉन्फिडंटली ते सांगायचे, म्हणजे हा फील कुठनं रिमूव्ह केला त्यांनी, आलं का लक्षात, की तो ब्रेन मधनं जी फिअर आली होती, जी एक फिलिंग आली होती, कॅन्सर आहे आपल्याला आणि त्या कॅन्सरमुळे आता आपल्याबद्दल असं सगळे सिक्वेन्सेस घडत जाणार आणि ह्याचे एवढे साईड इफेक्ट, त्याचे एवढे साईड इफेक्ट, हा जो काही फील आणि फिअर होती, तर ही त्यांनी त्या ब्रेन मधनच काढून टाकली. त्याच्यामुळे काय झालं माहिती का, ते फिजिकली माइंड मधनं रिमूव्ह झाल्यामुळे फिजिकल वरनं सुद्धा रिमूव्ह झालं. आणि बरेच पेशंट ज्यांनी पूर्णतः विश्वास ठेवला, ज्यांच्या मनातनं ही फिअर पूर्णतः गेली ना, तर ते पूर्णतः रिकव्हर झाले. तर ही एक महत्वाची गोष्ट आहे की जी आपण बॅचलर मध्ये सांगू शकतो.
पण मग त्याच्यामध्ये महत्वाचं काय असतं की बॅच फ्लॉवर मध्ये तुम्हाला ट्रू मेंटल स्टेट काय आहे पेशंटची किंवा समोरचा सांगतोय तर हे ओळखता आलं पाहिजे. म्हणजे समोरचा जो तुम्हाला सांगतोय आपण ऐकतो, ट्रुली ऑब्झर्व करतो, सगळं ऐकत असतो, पण तो जे बोलतो तेच खरं असेल असं नाहीये. की माझा तर सगळा स्टडी झालेला आहे, काही नाही मी करेल, पेपरला जाईल व्यवस्थित, पण काय वेळेवर आठवेल का नाही. म्हणजे ही जी फिअर आहे, मग आता फिअर ऑफ नोन रिझन, आता त्याला माहिती आहे की पेपर आहे, आपली एक्झाम आहे, आणि तरीही स्टडी झालाय तरी त्या मुलाला किंवा मुलीला ती फिअर येते. तर ही फिअर ऑफ नोन रिझन झाली. ह्याच्याने काय होणार, एन्झायटी डेव्हलप होणार, त्याची मेंटॅलिटी खराब होणार, वेळेवर त्याला ब्रेन फॅट सारखे सिमटम्स येऊ शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तर ह्या सगळ्या कुठून स्टार्ट झाल्या, फिअर मेंटल. तर अशा या सिच्युएशन साठी बॅच फ्लॉवर मेडिसिन्स हे जास्त चांगले वर्कआउट करतात. आता असा एक गैरसमज होऊ शकतो कोणाचा की फक्त मेंटल डिसिजेस जे आहे तर त्याच्यासाठी बॅच फ्लॉवर यूज केलं जातं. म्हणजे की इन्सॅनिटी, सिझोफ्रेनिया सारखे जे मेंटल डिसिजेस आहे तर मग बॅच फ्लॉवर फक्त त्याच्यावर वर्क करतं का, किंवा मेंटली एखादा आजार आपण सायकोलॉजिकल डिसिजेस ज्यांना म्हणतो तर त्याच्यावर वर्कआउट करतात का, तर असं नाही आहे. बॅच फ्लॉवर हे म्हणजे टोटल सगळे आजार तुमच्या माइंड पासून आलेले आहेत. मग ती फिअर असो, तुम्हाला आलेली एखादा कोणताही हार्ट रेट तुमचे इन्क्रीज होत आहे, काहीही कुठल्याही प्रकारचे फिजिकल डिसिजेस आहे, क्रॉनिक किडनी डिसिजेस असो, हे टोटली तुमच्या माइंड सेक्टर मधनं आलेले आहे असं बॅच फ्लॉवर मध्ये मानलं जातं. आता बॅच फ्लॉवरचा स्वीटनेस काय माहिती का, बॅच फ्लॉवर मध्ये ओनली 38 मेडिसिन्स आहेत जे ज्यांना कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही आहे. त्याच्यानंतर ते कॉम्बिनेशन मध्ये पण यूज करता येतात. कोणत्याही पॅथी सोबतही बॅच फ्लॉवर आपण देऊ शकतो आणि सेल्फ ट्रीटमेंट घेऊ शकता, पण त्याच्यासाठी खरखर खूप जास्त आणि चांगला स्टडी तुम्ही केलेला पाहिजे, तरच सेल्फ ट्रीटमेंट कडे जावं. म्हणजे त्याला असं नाही आहे बॅच फ्लॉवर मध्ये बॉडी आणि बाकीच्या बॉडीच्या कंडिशन, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी वगैरे असं सगळं कन्सिडर बॅच फ्लॉवर ऍज सच साठी केलेलं नाही आहे. आता सगळे आपले जे जुने लीडर्स होते किंवा योगीज होते किंवा संत होते तर त्यांनी बेसिकली अशा 12 आपल्याला व्हर्च्यूज सांगितलेल्या आहे की ज्या खूप महत्वाच्या आहे आणि ज्या घेऊन आपण जन्माला येतो कधी पण. तर त्या कोणत्या, लव, सिम्पथी, मेंटल पीस, फर्मनेस, ह्युमिडिटी, स्ट्रेंथ, अंडरस्टँडिंग, टॉलरेशन, विजडम, फॉरगिवनेस, करेज आणि हॅपीनेस. जेव्हा ह्या सगळ्या तुमच्या 12 ज्या तुमच्या ह्या ज्या व्हर्च्यूज आहे तर त्यांना एक जेव्हा त्या तुमच्या अगदी व्यवस्थित मेंटेन होतात, त्या तुमच्यामध्ये असतात, ज्याच्यावर प्रत्येक जणाने त्या मेंटल पीस मध्ये, हॅपीनेस मध्ये असतं, तर तेव्हा तुम्ही सेल्फिश असूच शकत नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही सेल्फचा विचारच करत नाही. तुम्ही एकट्या व्यक्तीचा, स्वतःचा हा व्ह्यू न ठेवता तिथे काय असतं की सगळ्यांचं कसं भलं होईल, सगळ्यांसाठी आपण आनंदात, सगळेच जण आनंदात कसं राहील, तर हा व्ह्यू तिथे डेव्हलप झालेला असतो. आणि मग ह्याच्यामध्ये ऑब्स्ट्रक्शन कोण आणतं, म्हणजे खरं तर आपण सगळेजण जन्माला आलो ते हे सगळं घेऊन, आणि ऑब्स्ट्रक्शन कोणते आले माहिती का, तुमचं पॉझिटिव्हनेस, त्याच्यानंतर फिअर, मेंटल पेन, इनडिसिजन, म्हणजे ऑलवेज इन टू माइंड, हे करू का नको करू, हे असं करायचं का, ते तसं करायचं का, तुमचा इनडिफरन्स, वीकनेस ऑफ विल,
doubt, depression, over enthusiasm, impatience, ignorance, terror आणि grief. आता हे जेव्हा हे जे ऑब्स्ट्रक्शन्स आहे हे तुम्हाला कुठेतरी डिस्टर्ब करतात, तुमच्या मनामध्ये खोलवर जाऊन बसतात आणि फिजिकल एलिमेंट तुमचा कुठेतरी बाहेर येतो. आणि म्हणून बॅच फ्लॉवर मध्ये काय केलेलं असतं माहिती का, तुम्हाला काउंटर स्ट्रेंथ दिली जाते की ह्या सगळ्या गोष्टींना ओव्हरकम होण्यासाठी. बरेच सगळे एक्झाम्पल्स आहे बॅच फ्लॉवर मध्ये. सडन शॉक आहे, कुठल्या टाईपच्या फिअर्स आहे, त्याच्यानंतर कॉन्फिडन्स नसणं, अशा सगळ्या छोट्या 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 ज्या फिलिंग्स आहेत तर त्या कव्हर केलेल्या आहेत 38 मेडिसिन्स मध्ये. आता ह्याच्यामध्ये होमिओपॅथीचा काय रोल येतो किंवा होमिओपॅथी ऍक्च्युली रोल बॅच फ्लॉवर इट सेल्फ इज अ सेपरेट सिस्टम. आणि होमिओपॅथीमध्ये मी जेव्हा आता 20-21 वर्षापासून होमिओपॅथिक प्रॅक्टिस करते आणि बॅच फ्लॉवर वापरायला साधारण एक 10-12 वर्षापासून सुरुवात केली. तर सगळ्यात जास्त बेनिफिट मला काय वाटलं माहिती का, की होमिओपॅथीकडे जेव्हा केस येते, आमच्याकडे जेव्हा एक आजार घेऊन एखादं पेशंट येतं तर त्याचे खूप सारे एलिमेंट्स असतात. म्हणजे आम्ही होमिओपॅथीमध्ये माइंड पण कन्सिडर करतो आणि बॉडी पण कन्सिडर करतो आणि माइंड बॉडी याचं कॉम्बिनेशन करून आम्हाला एक सिंगल मेडिसिन पेशंटसाठी शोधायचं असतं. आणि त्याच्यासाठी खूप सारे मेडिसिन्स आहे, त्याच्यात खूप साऱ्या कंडिशन्स आहे, अॅक्यूट, क्रॉनिक सगळं आहे, रिपिटेशन्स ऑफ डोसेस आहे. हे सगळं करता करता एक गोष्ट लक्षात आली की अरे माइंड कितीही म्हटलं तर पेन होत आहे, पेशंट सांगतं की मला खूप पेन होत आहे, तर नॅचरली त्या पेन साठीचे जे मेडिसिन्स आहे तर त्यांना फोकस केलं जायचं किंवा पेशंटसाठी तर आत्ताची ही पॅथोफिजिओलॉजी चेंज झाली पाहिजे, त्याच्याशिवाय पेशंटला बरं नाही वाटणार. हा व्ह्यू घेऊन मी पण प्रॅक्टिस करायची आणि इव्हन सगळेच डॉक्टर तशी प्रॅक्टिस करतात. तर हे करता करता जेव्हा मी बॅच फ्लॉवर कडे वळली तर अरे पेशंट जेव्हा बोलतोय अरे कंटाळा आला डॉक्टर मला ह्या गोष्टीचा, खूप वैतागले मी, तर त्या कंडिशन साठी मला जेव्हा त्याला बॅच फ्लॉवर मेडिसिन्स विथ होमिओपॅथी देत होते तर इतके छान रिझल्ट भेटले, इतकं बरं वाटलं. एक सॅटिस्फॅक्शन असायला पाहिजे, एक फुलफिलमेंट असायला पाहिजे जेव्हा तुम्ही तुमच्या पेशंटला ट्रीट करत असता. ती फुलफिलमेंट मला जेव्हा मी होमिओपॅथी आणि बॅच फ्लॉवर कंबाईन केलं ना किंवा कॉम्बिनेशन मध्ये द्यायला लागले ना तर तेव्हापासून मला ते जाणवायला लागलं. आणि खरं अतिशय अमेझिंग रिझल्ट आहे त्याचे. कसं होतं की तुम्हाला खूप दिवसांची गुडघेदुखी आहे आणि तो किती दिवसांचा त्रास आहे तुम्हाला माहिती, तुमच्या डॉक्टरने सांगितलं डिजनरेटिव्ह चेंजेस चालू झालेले आहे, हे एज रिलेटेड प्रोसेस आहे. काय जाऊन बसलं तुमच्या माइंड मध्ये, अरे मला कधीच हे डिजनरेटिव्ह चेंजेस म्हटल्यानंतर हे कधीच ओव्हरकम होणार नाही मी. आणि मग काय होणार, त्या तिथून अजून डिजनरेटिव्ह चेंजेस वाढायला सुरुवात होणार. तुमची माइंड ब्रेन त्याने ते ऍक्सेप्ट करून टाकलं ना. मग अशा वेळेस जेव्हा ह्याच्या बरोबर आता होमिओपॅथिक मेडिसिन्स तर बेसिक अगदी जेनेटिक डिसीजेस चेंज करू शकतात, जेनेटिकली आलेल्या डिसऑर्डर पण बदलू शकता असं प्रूव्ह झालेलं आहे आज. आणि त्याच्याबरोबर जेव्हा मी माइंड पण कव्हर करते जास्त चांगल्या पद्धतीने की अरे हा गेट रीड म्हणजे क्रेब ऍपल सारखं एक मेडिसिन आहे बॅच फ्लॉवर मध्ये, वॉन्ट्स टू थ्रो आउट ऑल थिंग्स. म्हणजे काही असो, अरे हा आजार माझ्या शरीरातनं निघून जावं, वैतागले मी याला. किंवा कंटिन्यू एखाद्या आजाराचा आपण तोच विचार करत असतो, आता कसं होणार, माझ्या फॅमिलीचं कसं होणार मी, आणि ते जे असे थॉट्स असतात ना तर त्याला आपण ओव्हरकम नाही करू शकत. आपल्याला कळतंय आपण रॉंग, सगळे सांगताय आपल्याला की अरे पॉझिटिव्ह थिंकिंग असलं पाहिजे तुमचं. तुम्ही हे मेडिटेशन करतो आपण, मेडिटेशन मध्ये एका कंडिशनला आपण असं असतं की बऱ्याच वेळेस आपण तेवढं त्या लेवलला जाऊ शकत नाही, काही ऑब्स्टॅकल्स असतात किंवा तेवढी साधना असायला पाहिजे जी की प्रत्येकाची नसते, तो एक बेस नसतो. मग अशा वेळेस आहे ना जेव्हा आम्ही बॅच फ्लॉवर मेडिसिन देतो तर ती ना त्या पेशंटला आतून छान फील करायला जी मदत करतं ना, म्हणजे असं असतं की तुम्हाला हील तुमचीच बॉडी करणार असते
पण त्या कंडिशनला ओव्हरकम करायला सर्वात मदत होते ती बॅच फ्लावरची. आणि अशा खूप सारे बॅचलर मेडिसिन्स आहे. प्रत्येक मेडिसिन बद्दल मी काही तुम्हाला आता इथे सांगत नाही, किंवा एक आणि दोन सेंटेन्स मध्ये जर सांगितलं तर त्याचा म्हणजे मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं की या रिझन साठीच फक्त हे आहे. त्याचा खूप डीप सेन्स असतो की एखादा आहे की मला माझ्या बेडवरनं एखादी व्यक्ती असते की ज्याचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहे, म्हणजे HB व्यवस्थित आहे, त्याचे B12 बघायला गेलं तर B12 ची व्हॅल्यूज व्यवस्थित आहे, आणि तरीही ती सदा दमलेली असते किंवा ते एक्झॉस्टेड फील करते की मला काही करावंसं वाटत नाही, मला खूप कंटाळा आलाय किंवा मला इच्छाच होत नाही करायची. अशा वेळेस ऑलिव्ह सारखं मेडिसिन आहे की जे तुमचं टोटल मेंटल आणि फिजिकल एक्झॉशन जे आहे ना, तर ते बाहेर काढायला किंवा नीट करण्यासाठी मदत करतं. तर अशा पद्धतीने हे सगळं वर्कआउट आहे. आय होप सो की तुम्हाला समजलं असेल. तुम्हाला काही शंका असेल, काही क्वेश्चन्स असेल तर मला वाटतं तुम्ही मला विचारा. तुझं म्हणणं आहे की एका मेडिसिनचे मल्टिपल रिझल्ट पण असू शकतात. हो, म्हणजे जसं क्रॅपरी तू एक्झाम्पल दिलं, तर समजा तू सांगितलं की बाबा हे फिअर ऑफ द अननोन काढण्यासाठी आहे, तर ते फक्त तेवढं नाही काढत, दुसरे पण त्याचे बेनिफिट्स आहेत. हो, राईट, बरोबर, एकदम बरोबर. आणि एका वेळेस 2 बॅक फ्लॉवर मेडिसिन पण आपण युज करू शकतो कॉम्बिनेशन. हा, कॉम्बिनेशन मध्ये, म्हणजे फिअर पण काढू शकतो, फिअर साठीचं वेगळं मेडिसिन, प्लस अनड्यू मेंटल थॉट्स आहे किंवा जे थॉट्स वर ओव्हरकम करता येत नाहीये अशासाठी व्हाईट चेस्टनट सारखं मेडिसिन आहे. तर ते असं हे कॉम्बिनेशन मध्ये पण आपण यूज करू शकतो किंवा 2 मेडिसिन पण ऍट अ टाइम देऊ शकतो आपण. फ्रेंड्स, कुछ समझा है? कुछ पूछना है पूछो. बाग फ्लावर थेरेपी इन कॉम्बिनेशन विथ होम्योपैथी. Your batch flower therapy resolve your hair fall issues, doctor? या डेफिनेटली. तो पहले जैसे बाल आ जाएंगे ना? जेव्हा हा विश्वास करू ना आपण, आणि तो विश्वास येण्यासाठी खरं तर बॅच फ्लावर घ्यायला पाहिजे. ये बहुत बड़ी बात यहाँ पे डॉक्टर शीतल बता रही है, बहुत बड़ी बात है कि मेंटल एक्सेप्टेंस और मेंटल रिजेक्शन, इसके हिसाब से दवाई बहुत बहुत यूनिकली काम करती है. सो इट कैन हैव, जैसे हमने यू आर द प्लेसिबो में देखा, अगर हमने एक्सेप्ट किया कि यार अभी ये जिंदगी भर ऐसे ही रहने वाला है, तो वो जिंदगी भर वैसे ही रहेगा, तुम कोई भी दवाई ले. लेकिन अगर तुमने वो ये किया कि नहीं, देर आर ऑप्शन, नो आई कैन ओवरकम. लेकिन प्रॉब्लम ये आ रहा है, चाहे होम्योपैथी हो, आयुर्वेदा हो, एलोपैथी हो, प्रॉब्लम ये आ रहा है कि वो बोल तो रहे हैं मुंह से. आई थिंक श्वेता काळे विल हेल्प अस इन अवर नेक्स्ट टॉक टू ओवरकम दिस ऑल्सो. बोल तो रहे हम मुझसे कि नहीं नहीं मुझे ठीक होना है, लेकिन बैक ऑफ द माइंड कहीं तो भी ये बिलीफ है दैट नहीं, ये बीमारी जो है ये कभी ठीक नहीं हो सकती. तो वो जो कोर बिलीफ है वो. हेलो, कैन यू हियर मी? हाँ स्मिता, वी कैन, जस्ट वन सेकंड. वो जो कोर बिलीफ है, वो जो थॉट प्रोसेस है, उसको ऑल्टर करने को बाग थेरेपी हेल्प करे, बैच थेरेपी हेल्प करती है. यू गेट इट. ये जो बैच फ्लावर थेरेपी है, इतने ही कोर की थी, 38 ना, 38 मेडिसिन ओनली. बट व्हेन यू कंबाइन इट एंड, बट डॉक्टर का गाइडेंस क्यों जरूरी है? क्योंकि एग्जैक्टली कौन सी चीज को मिटाना है, ये तुम्हारे साथ बात करने के बाद द डॉक्टर इज ट्रेन टू नो योर पैटर्न्स, टू recognize your patterns, to understand those patterns and advise the right therapy or the right flower essence for medicine for the right problem. तो जैसे हम लोग बोलते हैं, एक एग्जाम्पल देने का हुआ तो, कि एंगर इज अ सिम्टम. Anger is coming from where? It is coming from fear. All right, but anger can come from regret also. Anger can come from underconfidence also. Anger can be a defense mechanism also. You know, मैं अंदर से बहुत डरी हुई हूँ, ऊपर से गुस्सा दिखा रही हूँ अपना डर छुपाने के लिए.
तो ये समझने की जो डॉक्टर्स को ये इसका अभ्यास जो उन्होंने किया है उसके वजह से वो तुम्हें राइट मेडिसिन प्रिस्क्राइब कर सकते हैं। और बहुत अच्छी बात उन्होंने कही कि भाई सेल्फ मेडिकेशन तुम कर सकते हो, लेकिन फिर इफ यू नो योरसेल्फ दैट वेल, if you are a meditator and if you really know yourself that well, then probably you could experiment with it. Yeah. So it's made from different kinds of flowers. या डिफरंट काइंड आणि त्यांचे येण्याचे म्हणजे ते जिथनं ग्रो होता तर ती जागा प्लेसेस पण वेगवेगळ्या आहे. स्प्रिंगच्या स्टार्टिंगला त्यांचं कलेक्शन होतं मोस्टली, जेव्हा की सनलाईट एकदम पीक असतो आणि तो फ्रेशनेस, ती व्हायटॅलिटी जेव्हा मेंटेन होते आणि तेव्हा ते फ्लावर्स पीक केले जातात. ते म्हणजे त्याची एक सेपरेट मेथड त्यांनी डिस्क्राईब केलेली आहे, म्हणून त्यातली तेवढी व्हायटॅलिटी मेंटेन केलेली असते. Okay. Thank you, Sheetal. Yes, Meeta, you wanted to say something. या शीतल जी, मुझे ये पूछना है कि कैन यू गिव सम मोर एग्जांपल्स, जैसे आपने नी पेन का दिया, वैसे मोर एप्लीकेशंस के एग्जांपल्स कुछ दे सकेंगे तो फिर और सोचेंगे. ओके ओके आणि ओके. फिअर ऑफ द नोन साठी मेडिसिन तू सांगितलं, पण फियर ऑफ द अननोन इज ऑल्सो. अभी कोविड टाइम्स पे ज्यादा तकलीफें लोगों को फियर ऑफ द अननोन की थी. तो दिशा is another person who is present over here, our group member, and Disha Thakkar has also studied Bach therapy in detail. And yes, Disha, right? And I think you had prescribed medicine for fear of the unknown. एक्झाम्पल मी देऊया का आधी? हाँ, just Disha. Yes, Disha, okay. go on. दिशा, आप बात कर रही हो? मैम मेरा आवाज आ रहा है क्या? अभी आया. हाँ, सो मुझे यहाँ पे एक क्वेश्चन भी है. डॉक्टर शीतल, आई हैव बीन प्रैक्टिसिंग दिस थेरेपी फॉर नाउ लाइक 3 years. मुझे क्वेश्चन पूछना है कि जो रेमेडीज हम लोग इंडियन मेडिसिन लाते हैं, इसको स्टोरेज करने का बेस्ट फॉर्म क्या है? विद इन द रेफ्रिजरेटर या नॉर्मल टेम्परेचर पे हम रख सकते हैं? नॉर्मल टेम्परेचरला ठेवायला पाहिजे. नॉर्मल टेम्परेचर पर ही रखना चाहिए, फ्रीज बिल्कुल नहीं करना चाहिए, क्योंकि उसको प्रिपेयर ही वैसे किया है. बट यहाँ का टेम्परेचर इज 52. तो भी कोई प्रॉब्लम नहीं, क्योंकि उसको प्रिपेयर करते, वही मैंने बोला कि जब कलेक्शन होता है फ्लावर्स का, तो स्प्रिंग में जब सन एक हाई पीक पर रहता है तो ही उसको बनाया जाता है, उसको लिया जाता है वो फ्लावर को. तो नेचुरली सन के हीट से ज्यादा कुछ नहीं है ना, तो डोंट वरी, कोई टेंशन नहीं. एंड ऑल्सो वन थिंग, मतलब मैंने जो किया था वो इंटरनेशनल सर्टिफिकेशन यूके बैच सेंटर से ही किट लाना चाहिए, जबकि इंडिया में बहुत सस्ता किट अवेलेबल है. तो कभी तो माइंड में ये थॉट आता है कि मैं मेरे पेशेंट्स के साथ सही कर रही हूँ ना इंडियन मेडिसिन देके. एक्चुअली ये थॉट्स आपको तब आना चाहिए जब आपको रिजल्ट नहीं मिल रहे. आपको अगर रिजल्ट मिल रहे हैं तो then why to worry? गुड पॉइंट. रिजल्ट मिल रहे हैं तो किधर प्रॉब्लम है? अगर रिजल्ट ना मिले तो सोचो क्या करना चाहिए. डॉक्टर शीतल. या बोला. गुड आफ्टरनून, स्वाती मांडके बोलते. खूप छान सेशन होतं आणि मी स्वतः बॅकफ्लॉवर प्रॅक्टिशनर आहे गेले 6-7 वर्ष, आणि मी त्याचा खूप उत्तम उपयोग करून घेतला स्वतःसाठी. मला फार लॉंग लास्टिंग स्पॉन्डिलायटिस होता आणि त्याच्यासाठी अनेक डॉक्टर्स कडे फिरले होते आणि तिथे मला पेनकिलर शिवाय काहीही मेडिसिन्स मिळायचं नाही. आणि ज्यावेळेला मी बॅच फ्लॉवर रेमेडीकडे वळले तर त्यावेळेला मला लक्षात आलं की माझा जो स्टबननेस आहे, आय डोंट वॉन्ट टू मूव्ह ऑन, किंवा माझ्या आतमध्ये एक फिलिंग होतं की आय एम स्टक समवेअर, आणि ते मला टिएन आणि वर्वेंनी घालवायला खूप मदत केली. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेला मी घरामधल्या लोकांना त्या 33 पार्ट्स मध्ये टाकते फ्लॉवरच्या स्वभावांच्या याच्यामध्ये, सो जाणवतात की अरे सतत एखादी जर म्हातारी कुरकुर करत असेल
तर आय इमिजिएटली नो दॅट ही हिदर टाईप मध्ये आहे. ओसीडी आहे, कॉन्स्टंटली हात धुतोय, फडकं पुसतोय आणि हे सगळं क्रॅब ऍपल कॅटेगरीमध्ये ही जातीये व्यक्ती. आणि इट्स व्हेरी ब्युटिफुल की तुम्ही लोकांच्या माइंड कडे पाहू शकता. एक व्यक्तीला त्याच्या बरोबर. किंवा दोषांचं लेबल तुम्ही लावू शकत नाही. आणि डॉक्टर रमा मराठे म्हणून एक आहे, त्यांचं एक खूप सुंदर पुस्तक आहे, स्वभावाला औषध आहे म्हणून. बरोबर. हो हो हो. रेमेडीचं एक व्हेरी आयकॉनिक बुक ज्याला म्हणू, की फार ब्युटिफुली त्याच्यामध्ये इव्हन इंडस्ट्रीमध्ये वर्क करणाऱ्या लोकांना आणि सगळ्याच म्हणजे घरगुती याच्यामध्ये येणाऱ्या लोकांना बाथ फ्लॉवर रेमेडी कशी हेल्प करू शकते ह्याचं फार सुंदर वर्णन त्याच्यामध्ये आहे. आणि थँक्यू. हा माझा आवडता टॉपिक आहे. माझा पण. बरोबर. आणि हे एक एक्झाम्पल बरं झालं तुम्ही सांगितलं, त्याच्यामुळे मला एकदम छान एक्झाम्पल द्यायचं झालं. स्मिताताईंना त्यांनी विचारलं होतं आता की एखादं अजून एक्झाम्पल देता येईल का? तर बेस्ट एक्झाम्पल इज मायग्रेन. या म्हणजे कितीही दिवसापासून ते मायग्रेनला सगळेजण सांगतील. तुम्ही न्यूरोलॉजिस्ट कडे गेलं तर 3 months नाही 3 years साठी सुद्धा कधी कधी ते तुम्हाला एक थेरपी सजेस्ट करतात. तेवढ्या मेडिसिन घ्यायला लागतात आणि त्याच्याही नंतर ते तुम्हाला अश्युअर करू शकत नाही की याच्यानंतर तुम्हाला त्रास होणार नाही मायग्रेनचा. तर हे बेसिकली मायग्रेन येतच मेंटल स्पिअर वरनं, तर त्याला ऍलोपॅथीमध्ये मेडिसिन्स ऍज सच पॅलिएटिव्हच असू शकतं, क्युरेटिव्ह असू शकत नाही. तर बेस्ट रिझल्ट म्हणजे मी माझ्या क्लिनिकमध्ये खूप साऱ्या केसेस मायग्रेनच्या बॅच फ्लॉवरने नीट केल्यात. क्या बात आहे. ग्रेट ग्रेट. सिम्पटम्स वरती वर्क करतात जास्त करून अँड इट्स व्हेरी ग्रेट. दुसरं बॅट फ्लॉवरचा एक सगळ्यात उत्तम उपयोग मी 6 वर्षामध्ये एक्सपिरियन्स केलाय की व्यक्ती कितीही अग्रेसिव्ह असू दे, सेडिस्ट नेचरची असू दे, आफ्टर ऑफ ऑल थेरपीचा एंड जो आहे तो ती व्यक्ती एक मेडिटेटिव्ह किंवा काम याच्यावरतीच तिची पर्सनॅलिटी जाते. दॅट इज अनदर आस्पेक्ट ऑफ बाथ रेमेडी. कारण की ॲलोपॅथ वगैरे जे मेडिसिन्स आहेत ते माणसाला होलिस्टिक लिव्हिंग साठी कितपत हेल्प करतात आय डोंट नो. पण बाथ रेमेडी डेफिनेटली होलिस्टिक लिव्हिंग वरती त्या व्यक्तीला आणून ठेवते. बरोबर. नंतर ती पर्सनॅलिटी डेफिनेटली व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड हे शोधू शकते. ऍक्च्युली इथे खूप चांगला योगदान आहे आपल्या सगळ्यांच्या लाईफ साठी. बरोबर. थँक्यू सो मच. हा, इथे एक सगळ्यात चांगली गोष्ट मी ह्या त्यांनी जो पॉइंट सांगितला आहे त्याच्यामध्ये होमिओपॅथीमध्ये पण इंडिव्हिज्युअलिटीला खूप महत्व आहे. 2 पर्सनला आजार जरी एक असू शकेल तर त्याच्यासाठी एकच मेडिसिन आम्ही कधीच प्रिस्क्राईब करत नाही. तर प्रत्येक जण आपली स्वतःची एक पर्सनॅलिटी घेऊन आलेला आहे, एक इनर वाईज घेऊन आलेलं आहे आणि ते आपल्याला ओळखता पण येतं जर तुम्ही तेवढे अवेअर झाले असाल आरतीच्या ह्याच्यामध्ये जास्त की ते तुम्हाला समजतं. तर इथे बॅच फ्लॉवर तुम्हाला फक्त हेल्प करतं तुमची ओरिजिनल पर्सनॅलिटी रिस्टोअर करण्यासाठी. आणि जेव्हा ती रिस्टोअर असते तेव्हा तुम्ही नॅचरली तुम्ही ओव्हरकम करता फिअर वरनं, एन्झायटी वरनं, तुमचे जे बाकीचे काही प्रॉब्लेम्स असतात मेंटल फिअरवर. ओके. येस. मी आता तेच प्रश्न विचारत होते. इनिमिकल मेडिसिन एक मिनिट अंजली, एकच मिनिट. बेला यू वर सेइंग बेला प्लीज टॉक. इनिमिकल मेडिसिन असतात डॉक्टर मयुरी जस्ट 1 सेकंड थांबा. हा, बेलाचा क्वेश्चन घेतो, मग तुमचा घेतो, मग अंजलीचा घेतो. ओके. हाँ मेरा प्रॉब्लम ये है कि मैं जब चलती हूँ तो वो फियर रहता है. फियर रहता है. हाँ, फियर रहता है और मैं गिर जाऊंगी या मुझे लग जाएगा, फिर भी मैं माइंड को कंट्रोल करके वो करती हूँ. बट मेरे को अभी समझ में आया है कि नाउ आई एम स्टार्टिंग छोटी छोटी बातों में रोना चालू करती हूँ. किसी ने जोर से बोल दिया तो मैं रो लेती हूँ, किसी ने मुझे रूडली बोला तो मैं रो लेती हूँ. तो ये मेरा सिम्टम्स मुझे अभी पता चला है. मुझे
कोई भी कुछ भी बोलेगा ना, इवन मेरे पास कोई नहीं होगा ना तो भी मुझे रोना आता है। इसको कैसे ओवरकम करें? तो ये जो आपने जो सिम्टम बोला है ना, उसके लिए आपको मेडिसिनल हेल्प लेना पड़ेगा थोड़ा तो भी, क्योंकि ये आप रोना ये अपना बेसिक नेचर नहीं ना, कोई भी रोना नहीं चाहता। आपका एक एक्सप्रेशन आ रहा है, क्राइंग इज अ एक्सप्रेशन। आप किसी को भी कोई भी चीज के लिए एक्सप्रेशन दे रहे हो, आपका खुद का रोना, और ये रोने से आप ओवरकम नहीं कर पा रहे हो। क्योंकि या मैं जबरदस्ती चल रही हूँ ना, उसका रिएक्शन है। हाँ, बराबर है, एकदम बराबर है। बेला आपका केस जो है ये थोड़ा बेला आपका केस जो है ये मैं थोड़ा डॉक्टर शीतल से डिस्कस करके मैं आपको इसका मेडिसिन आपको बताऊंगी। ऑलराइट, आपका केस थोड़ा उनके साथ डिस्कस करूंगी एंड देन आई विल गेट बैक टू यू। डॉक्टर मयूरी, आप कुछ पूछना चाहते थे, प्लीज टॉक। मैम इसमें इनिमिकल मेडिसिन रहते हैं क्या? नहीं नहीं, इनेमिकल मेडिसिन कोई नहीं। हाँ, ये अगर कोई एनीमी है अपने आप खुद के लिए कुछ एनेमिकल फील करते हो तो वो फीलिंग के लिए मेडिसिन है, वो जाना चाहिए। लेकिन एनेमिकल मेडिसिन नहीं, इसमें क्रॉस कनेक्शंस नहीं है, क्रॉसिंग नहीं है, इतना बहुत सेफ है यूज करने के लिए, कोई प्रॉब्लम नहीं। फॉलोजवेल आहेत. फॉलोजवेल नाही, फॉलोजवेलची पण गरज नाहीये। होमिओपॅथी मध्ये जे आपण करतो की ही रेमेडीज ह्याला इनेमिकल किंवा फॉलोजवेल असते, तसं बॅचलर मध्ये अशी कोणतीच थेअरी नाहीये। ओके ओके, हाँ, थँक्यू. अंजली आप कुछ पूछना चाहते हो? म्हणजे जसं होमिओपॅथीमध्ये पण एक पेशंटला जे सेम डिसीज असेल दुसऱ्याला पण तर ते औषध नाही जात, त्यांचे परत स्वभावाचे बारकावे बघितले जातात, तसेच इथे पण बघितले जातात, राईट? हो, बरोबर. म्हणजे आता म्हटले की मायग्रेन साठी छान रिझल्ट्स आहेत, पण मायग्रेन जरी 2 व्यक्तींना असेल तरी पण त्यांच्याशी बोलून आणि मगच डिसाइड करता येईल की ह्याच्यासाठी कुठलं औषध वापरावं लागेल. बरोबर बरोबर, एकदम बरोबर. पण होमिओपॅथी मध्ये म्हणजे ऍज कम्पेअर टू बॅचलर होमिओपॅथीचे साइड इफेक्ट्स आहेत का? नाही नाही नाही, साइड इफेक्ट नाही आहे. फक्त होमिओपॅथी हे खूप मोठं सायन्स आहे की जसं आता त्यांनी डॉक्टर मयुरी यांनी सांगितलं की फॉलोजवेल आहे का किंवा इनेमिकल मेडिसिन आहे का. काही मेडिसिन एकानंतर दुसरं मेडिसिन नाही देऊ शकत आपण. काही मेडिसिन असे आहे की ते रिपीट नाही करू शकत. काहींच्या पोटेन्सीज कुठल्या यूज करायच्या ह्याचे काही रूल्स रेग्युलेशन्स आहे, तर ते फॉलो करायला लागतं होमिओपॅथी मध्ये. तसं बॅचलर मध्ये तसं काही नाहीये. ओके, कारण की मी बॅचलर पण फॉलो करते आणि होमिओपॅथी पण फॉलो करते, पण होमिओपॅथी जे आहे ते मी डॉक्टरांच्या कन्सल्टेशन नंतरच फॉलो करते. एक्झॅक्टली, डॉक्टर साबद्रा, डॉक्टर साबद्रा म्हणून आहेत, तर त्यांचं मी गायडन्स घेते आणि म्हणजे 30 वर्षांपासून तेच मी हे करते, अप्लाय करते. पण बॅचलर मात्र माझी दीदीने खूप अभ्यास केलाय ह्याच्यावरती आणि मग ती देते आणि त्याचा पण खूप छान इफेक्ट मिळतो. तर तेच मला विचारायचं होतं की काय आहे, म्हणजे की होमिओपॅथीचा आहे का साइड इफेक्ट असं? नाही नाही नाहीये तर नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. येस येस, थँक्यू, खूप छान सांगितलं, थँक्यू. थैंक यू। हाँ बोलो मीना बेन। हाँ, हम लोग ये बेस्ट फ्लावर का ट्रीटमेंट किया तो होम्योपैथिक का जरूरत नहीं पड़ता है, और एग्जैक्ट डिफरेंट क्या है दोनों के बीच में? एक्चुअली डिफरेंस ऐसा है, डिफरेंस ये है कि होम्योपैथी में हम जो स्टडी करते हैं वो सब एनाटॉमी, फिजियोलॉजी, पैथोलॉजी सब इंक्लूड किया गया है, एक कंप्लीट साइंस है। और बैच फ्लावर इज 38 फ्लावर रेमेडीज ओनली। तो वहां पर अगर कोई सिर्फ उनका ये कहना है डॉक्टर बैच का कि माइंड से लेकर ही सभी फिजिकल पर डिसीजेस आते हैं, जो कि कभी कभी ऐसे है कि कुछ अगर मैं होम्योपैथ हूँ तो मुझे ऐसे लगता है कि एनाटॉमी, फिजियोलॉजी भी इक्वली पता होना चाहिए, तो ज्यादा अच्छे से यूज कर सकते हैं, माइंड स्फीयर भी कर सकते हैं और फिजिकल या बॉडी स्फीयर भी कवर कर सकते हैं। ओके,
और होम्योपैथिक नहीं किया, सिर्फ इसके ऊपर भी हमारा पूरा डिसीज जा सकता है? जा सकता है, ऐसा तो जो फिलोसॉफी उन्होंने बोला है तो उसके हिसाब से 100% ऐसा ही उनका कहना है। हम जो बोलते हैं ना आधी आधी मग जाती हमेशा, तो वो है कि पहले दिमाग में आती है बीमारी, तब जाके वो शरीर में आती है। और जैसे डॉक्टर शीतल ने राइटली पहला से स्टेटमेंट उन्होंने यही डाला कि बॉडी इज द मिरर ऑफ योर माइंड, है ना, प्रतिबिंब है हमारे मन का। तो मन पे काम करने वाली बात थेरेपी है, बैच थेरेपी है। तो इसलिए उसको वो भी अलग से ट्रीटमेंट कर सकते हैं, या तो कभी कभी समझो अगर एलोपैथी भी ट्रीटमेंट ले रहे हैं या होम्योपैथी या आयुर्वेदा, लेकिन जो उन्होंने ये बोला ना डिस्टर्बेंसेस जो है, अंतराय जो बताए उन्होंने, ऑब्स्टिकल्स जो है, वो ऑब्स्टिकल्स हम ओवरकम नहीं कर पा रहे। अभी फॉर एग्जांपल मुझे योगा करना है, लेकिन मुझे शंका ये मेरे मन से जाती ही नहीं है। मुझे हमेशा डाउट में मैं रहती हूँ कि ये वर्क करेगा या नहीं करेगा। तो वो डाउट निकालने के लिए कॉम्बिनेशन में अगर बैच फ्लावर थेरेपी अगर मैं ले लूं, तो वो मेरे मन पे काम करेगी और वो मेरी शंका को हटाएगी, ताकि मैं जो कर रही हूँ उसका बेनिफिट मुझे ज्यादा हो। Am I right? यस यस यस। हाँ, तो योग का आध्यात्म का काम कर रही है फिर भी ये तो। हाँ, तो आध्यात्म का ही काम बहुत अच्छा साधन है, इसलिए तो आए हैं मैडम हमसे बात करने। यही वजह है कि ये बहुत सारे लोगों को पता नहीं है, जिसका बेनिफिट आज के जमाने में, आज की तारीख में उल्टा बैच फ्लावर का बहुत ज्यादा जरूरत है। हम लोग पहली बार सुना। थैंक यू वेरी मच। हेलो मैडम। हेलो। Yeah, Shanti, 1 second. Smita Wankhede, Sheetal answered your question. Did you catch it? Did you get it? Any more questions? We will just listen to Shanti and then you can come online. Hello. I had a question. Yes, Shanti, tell us. हाँ, मैडम मेरे को एक पूछना था, जैसे होम्योपैथी लॉन्ग टर्म लेना पड़ता है, तो ऐसा बैच फ्लावर का भी सेम है लाइक होम्योपैथी? एक्चुअली बहुत अच्छा क्वेश्चन पूछा। पहला कि क्वेश्चन ही रॉन्ग है आपका। होम्योपैथी का भी लॉन्ग टर्म के लिए लेना नहीं पड़ता है, ये आपके डिसीज के ऊपर है। अगर आपको सर्दी खांसी है और 1-2 दिन में अगर ठीक नहीं करूँ तो कुछ फायदा नहीं ना, है ना। तो लॉन्ग टर्म के लिए क्यों जाएंगे, है ना। तो मेरा एक्सपीरियंस अलग था। I had been to a homeopathic for my menorrhagia problem. ओके। वो लॉन्ग पीरियड था। अच्छा। मुझे इतना रिजल्ट नहीं मिला उससे। एक्चुअली क्या है कि मेनोरेजिया जो है तो वो हार्मोनल डिस्टरबेंस है और एवरी मंथ उसको वॉच करना पड़ता होगा। मे बी अभी ये कंट्रोवर्सी हो सकता है, इसीलिए इस पर बोलना अच्छी बात नहीं है। लेकिन बैच फ्लावर में ऐसा, एक सेकेंड, बैच फ्लावर में ऐसा कुछ नहीं कि आपको इतने दिन लेना है या उतने दिन लेना है। मैं कभी अपने पेशेंट को बोलती नहीं कि इतना ट्रीटमेंट करना पड़ेगा 1 मंथ के लिए, 2 मंथ के लिए, 3 मंथ के लिए। जब आपको खुद को अच्छा लगे और जब आप खुद अच्छा फील करें तो वो ट्रीटमेंट आप खुद ही बोलेंगे कि मैडम मुझे अच्छा लग रहा है। अगर पेशेंट को पूछती हूँ अरे ये आपको कैसे था, हाँ ये मुझे कंप्लेंट था क्या, ऐसे पूछते हैं पेशेंट, तो पता चलता कि नहीं ये माइंड से अभी बाहर आ गया, वो कंडीशन से, वो सिचुएशन से, तो ठीक है ना अभी बंद कर दे ऐसे। अभी 3 हफ्ते पहले मुझे ट्रेमेंडस खांसी सर्दी हो गई, मेरे दोनों कान बंद, मेरे नॉस्ट्रिल्स बंद। मुझे शीतल ने सिर्फ 2 डोज दी है एंड लाइक 1 डोज में ही मेरे दोनों कान खुल गए। सो आई एम हैविंग ग्रेट एक्सपीरियंस विद होम्योपैथी। Great. Yeah. Hello. I have one question. My sister-in-law, she has a long-term rheumatoid arthritis. Okay. She's on steroids. She was on steroids, but now she's experiencing a lot of other problems. Now, can she shift over to batch therapy, and does it have any medicine? एक्चुअली स्टीरॉइड पर अगर कोई है पेशेंट तो उसके बहुत सारे साइड इफेक्ट्स उसके बॉडी पर पहले से आ गए, तो ये फियर निकालने के लिए वो कितना माइंड से स्ट्रांग होते हैं, उनका खुद का कितना स्ट्रांग डिजायर रहता है, तो उसके ऊपर डिपेंड करेगा। क्योंकि अगर क्रॉनिक केस है तो उसको होम्योपैथी के हेल्प से और माइंड पर भी वर्क करना पड़ेगा, बॉडी पर भी वर्क करना पड़ेगा, तो जल्दी रिजल्ट।
एक्चुअली ये डिपेंड करता है हर एक के बॉडी पर, हर एक के बिलीफ सिस्टम पर। अगर आप इतना स्ट्रांगली बिलीव करते हो ना तो आप जल्दी निकल जाते हो उससे। तो ये डिपेंड करेगा उनके ऊपर। Okay, अच्छा. But it has a cure for from batch remedies, batch flower remedies. It can help Yes. support the condition or the treatment. It can be a supportive therapy for it, but it will all depend on their mindset. So that is why she will have to take the medication under consultation. Okay, okay. Yeah. Yes. Yes. Thank you so much. Nice. Thank you Nice for to your you. question. Yes, Mita, you wanted to say something. Yeah. मॅम मी बोलत होते. कोण बोलत होतं? ओके. माधवी. हा, बोल माधवी. मीता, जस्ट फॉर 1 सेकंड. याची मर्यादा आहे का की ठराविक वयानंतर अप्लाय करू शकतो किंवा काय? सगळ्या ग्रुपला चालतंय का? हो, सर्व एज ग्रुपला चालतं. आपण 60 मध्ये 16च्याच असतो, काही टेन्शन नाही. Yes, Smita, go on. So I wanted to ask Sheetal ji, I have a child in front of me. So he is not in India, he is out of India. तर त्यांचा अभ्यास पण कॉम्प्युटरवर असतो, सगळंच कॉम्प्युटर असतो. So 24 hours this boy is sitting on the computer. His mother doesn't know whether he's studying or he's playing games or what he's doing. Can this spark flower remedy also help that? And the mother is going through a relationship issue with the husband and there's a divorce happening. So I feel that stress and everything, and the child is finding ways to run away from that. So will this, can I recommend and give your number? Yeah, 100%. And त्याचा होईल ना उपयोग? येस 100% मी तेच सांगते. ऍक्च्युली मराठी समजताय की इंग्लिश? मराठी समजताय? काही सगळं. ओके. तर असं बॅच फ्लॉवरचे असे रिझल्ट बघितले की मुलं आहे ना टॅब सोडून त्यांचं खेळायला लागले. कोविडमध्ये फार बऱ्याच वेळेस बऱ्याच जणांना पेशंटला असं ट्रीट करायला किंवा हेल्प करायला भेटली आहे की त्यांचं त्याच्या माइंडसेटच चेंज झाला की अरे आपण काय करतोय, फिजिकल वर्क, फिजिकल एक्सरसाइज ह्याची जी गरज असते, एक रिक्वायरमेंट असते तुम्हाला एका तुमचा फॉर्म मेंटेन करायला म्हणा किंवा काय बोलता येईल त्याला की तुमचं कॉन्सन्ट्रेशन एखाद्या गोष्टीमध्ये असायला, तुम्ही तिथे जेव्हा फिजिकल वर्क करता तर माइंड आणि बॉडीने तिथे असणं आणि व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये असणं, तर ह्याला अगदी छान ओव्हरकम करता येतं बॅच फ्लॉवरने. ओके, थँक्यू. आय विल डू दॅट. आय विल रेकमेंड. थँक्स अ लॉट. 8, 2, 5, 7, बरोबर आहे? ओके, नंबर बरोबर आहे? बरोबर आहे. मी टाईप केला 882028 2570. आय हॅव जस्ट चॅट बॉक्स मध्ये मी डॉक्टर शीतलचा नंबर टाकलेला आहे. इफ एनीबडी वॉन्ट्स टू कन्सल्ट विथ अस, प्लीज नोट डाऊन हर नंबर. ग्रुपवर पण आहे, ती आपल्या समत्व ग्रुपवर आहे आणि तिथं मी स्पिरिच्युअल स्टडी ग्रुपवर पण मी तिचा नंबर शेअर करून देईन. तू सेंड नाही केला वाटतं, आला नाही कारण. इट डिडंट कम. आला नाही. नो. And how does that go? Everyone. You have to send it to everyone. Maybe you send it to a person. Okay, I'll try it again. ओके, आहे तशी मी तर ग्रुपवर आहे ते, आणि काहीही असेल तुम्हाला तर हेल्प करायला मला नक्कीच आवडेल. आला का बघ नंबर? I don't know why this is not happening. It's okay ना. Everyone in the meeting. आणि मॅडम एक विचारायचं होतं, हे काउन्सिलिंग पण लागतं ना, म्हणजे लाईक होमिओपॅथी हाऊ डिटेल काउन्सिलिंग असतं? नाही आला. तसं लागतं का? सॉरी. ऍक्च्युली काउन्सिलिंग ची गरज म्हणजे मी जेव्हा माझ्या पर्सनल बाबतीमध्ये मी सांगू शकेल की मी जेव्हा पेशंटशी बोलते तर नॅचरली गप्पा मारतो आपण आणि त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी ज्या काय आहेत तर त्या नॅचरली तुमची अटॅचमेंट जशी होते जसं असतं तर सांगितलंच जातं किंवा बोललंच जातं.
तर काउन्सिलिंग आपोआप होतं. सेपरेट काउन्सिलिंग करायची काही गरज पडत नाही. ऑल राईट, दॅट वॉज वंडरफुल. होमिओपॅथी मध्ये कसं फर्स्ट टाइम डॉक्टरकडे आपण जातो तेव्हा कमीत कमी अर्ध पाऊण तास तरी ते Yes, कसं yes. विचारतात ना, असं हो. तुम्ही फ्लावर मध्ये करतात का असं विचारते. बॅच फ्लावर मध्ये एवढं जास्त करायची गरज पडत नाही. डिपेंड असतं त्यांचं तुमची मानसिक कंडिशन कशी आहे किंवा कुठे आहे, तुम्हाला कुठे ओपन व्हायचंय आणि नाही होते ओपन तर मग मात्र मला जावंच लागणार क्वेश्चन विचारायला. Right. All right, friends. Thank you very, very much. This was a wonderful session, Sheetal. Especially thanks to you for making time आणि आमच्याशी बोलल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. उलट तुम्ही सगळ्यांना खूप खूप धन्यवाद की तुमच्या सगळ्यांशी बोलायला मला इथे चान्स भेटला. तुमच्याकडे हा मेसेज देता आला, कन्वे करता आला मला. खरखर खूप धन्यवाद. आणि आरती खूप खूप थँक्यू. येस, सो खूप छान झाला सेशन. अजून क्वेश्चन्स असतील तर आपण ग्रुपवर डिस्कस करत राहूया. नंबर मी शेअर करायला सांगितलाय, तो आता चॅटबॉक्स मध्ये शेअर होईल आणि प्लस आय विल शेअर इट ऑन द ग्रुप्स. ऑल राईट, सो थँक्यू शीतल. अँड नाव वी मूव ऑन टू श्वेता. यू देयर? दिसत नाहीये श्वेता. Yeah, there you are. Okay, Shweta is going to talk to us and give us a presentation on mirror work, which is again actually देखा जाए तो it is one of the tools which will work like what Bach is aiming at. The mirror work also aims at that, to change the mindset. Yeah. So Shweta, wonderful person. तिच्याबद्दल मी काय सांगू. आपण सगळेच तिला छान ओळखतो आणि खूप गेल्या काही वर्षामध्ये the way she has evolved into a beautiful personality since I have known her, in the last few years. And she has, मला main हे सांगायचंय, that she has worked a lot on herself, just as we all have, बहुत खुद पे काम किया है. किसी को कोई टूल जचता है, किसी को कोई और टूल जचता है. श्वेता को ये मिरर वर्क का टूल बहुत जच गया और उसने काफी एक्सपीरियंस और काफी रिजल्ट्स उसमें से उससे मिले. सो ओवर टू श्वेता. श्वेता, वेलकम एंड प्लीज यू कैन स्टार्ट. Yes. Thank you, Aarti Aunty, for the sweet introduction of mine. And very good afternoon to everyone, all the participants of this particular session. When it comes to mirror work, I have prepared a PPT, and of course, I'll be sharing that with you, which will be a blend of my experiences as well as the person who has invented the mirror work therapy, that is Alois. So wherever possible, I'll be sharing my own personal experiences. Just give me a minute. I'll be sharing the PPT with you. Yes, friends, can you see the PPT? Yes. Okay. Yeah, so it's all about mirror work. See this image which is in front of you. What is that you see over here? Can just anybody tell me? Hello, am I audible to all of you? Yes. The girl in the mirror is white cut and with a trophy, and the other one is a simple girl. Yes, the girl which is there actually in reality is a very simple girl. You can see her wearing a waistcoat, and hopefully she is wishing herself all the best. And if you see the reflection in the mirror, she is all decked up with a business suit, and she has that winner's cup also in hand with the numeral 1. Okay, so what exactly she is doing? She is trying to portray, or she would like to see herself as a number 1 or as a winner in whichever profession or in whichever sector she has selected herself. राइट हकीकत में नहीं है, पर एक्चुअली वो खुद को वैसे देखना चाहती है. तो मिरर वर्क से ये लड़की क्या कर रही है, खुद को ये एक मोटिवेशन दे रही है. सो व्हाट इज एग्जैक्टली मिरर वर्क? दिस इज व्हाट द आंसर. मिरर वर्क एक्चुअली इज टॉकिंग टू योरसेल्फ about yourself
by looking at yourself in the mirror. हम आईने में खुद को देखते हैं, खुद से ही बातें करते हैं और खुद के बारे में ही बातें करते हैं. So what exactly it is and how do we go with this entire framework or therapy of mirror work? We will take it ahead. Okay, why mirror work? Now mirror work helps to develop self-love, self-care and a more meaningful relationship with self. To be very honest, it was very disturbing for me to find out that mirror work is developing more relationship with our own self, more meaningful relationship with our own self. Because initially when I started, I mean, we all are aware of this कि हमारा focus जो है रहता है ना, वो मीनिंगफुल रिलेशनशिप या तो हस्बैंड के साथ, बॉयफ्रेंड के साथ, बच्चों के साथ, पेरेंट्स के साथ या तो फिर सिबलिंग के साथ. खुद के साथ मीनिंगफुल रिलेशनशिप होना चाहिए या हो सकता है, ये हमें अवेयरनेस ही नहीं था, ये किसी ने बताया नहीं था. सेल्फ केयर की अगर हम बात करेंगे तो हाँ, स्कूल में हमने पढ़ा था कि सेल्फ केयर, हाइजीन, पर्सनल हाइजीन, ये सारी चीजों के बारे में, पर सेल्फ लव के बारे में हमें किसी ने नहीं बताया था. सो मिरर वर्क जो है वो खुद से कैसे प्यार करे ये हमें बताता है. So throughout the presentation, I will be sharing my own experiences, how I discovered it and how I went ahead with it. Second point अगर आप देखेंगे तो मैंने लिखा है कि once you love and appreciate yourself, you automatically and easily accept and develop rapport with others. Now this is a little difficult, कि खुद से अगर हम प्यार करते हैं तो हम दूसरों के साथ अच्छा रैपो कैसे डेवलप कर सकते हैं, ये मुझे पता नहीं था. किताबें भी पढ़ी थी लुइस से की, पर समझ में नहीं आया था. पर जैसे मिरर वर्क की शुरुआत की मैंने धीरे धीरे, जैसे हम प्रेजेंटेशन के साथ आगे जाएंगे तो ये मिरर वर्क की शुरुआत क्योंकि वो भी मैं बताऊंगी आपको. तो मिरर वर्क की जैसे मैंने शुरुआत की थी, एक चेंज मेरे साथ जो मुझे महसूस हुआ वो ये था कि मेरी एक्सपेक्टेशन जो है ना, वो लोगों से काफी हद तक कम हो गई. To a considerable extent, my expectations from other people have reduced. Be it my daughter, be it my parents, be it my siblings, or be it my friends also. Now my expectations have reduced to 25%. That is the best thing. तो जब हम दूसरों से expectations करना छोड़ देते हैं ना, completely zero level तक तो मैं अभी नहीं आई हूँ, but I have reduced it to a very greater extent. इससे होता क्या है, जब हम expectation दूसरों से कम कर देते हैं, खुद के बारे में जो भी एक्सपेक्टेशंस होती है या फिर दूसरों ने हमारे लिए जो भी करना चाहिए, ऐसी जो उम्मीद होती है ना, वो हम खुद के लिए ही स्टार्ट करते करना. वंस अगेन आई एम रिपीटिंग, जो चीजें हम चाहते हैं कि दूसरे हमारे लिए करें, एक्सपेक्टेशंस ना होने की वजह से वो सारी चीजें हम खुद के लिए करते हैं. फॉर एग्जाम्पल, कोई हमें मूवी के लिए लेके जाए, आई डोंट वेट फॉर दैट, आई गो फॉर मूवी ऑल अलोन. आई डोंट नीड एनी फ्रेंड्स. फ्रेंड्स हो तो अच्छी बात है, पर नहीं है तो भी अच्छी बात है. अच्छा डिनर करना है, अच्छे होटल में जाना है, I don't have to wait for somebody else to invite me or somebody else to accept my dinner invitation. I can do it on my own. I like to dress up well, so I look forward for the occasions. But nowadays I don't do that. घर पे भी अगर मैं काम करती हूँ, मैं ऐसे dress up करती हूँ कि as if मैं अभी ऑफिस में ही जाने वाली हूँ. So this is one change which I have observed in me. The more you start appreciating, loving yourself, your expectations from others reduce. In my case, this has happened. And because of that, I've started loving myself more, taking extra care of my own self. Okay. Yeah, these are the certain points which I've taken from Louis Hay's book, that how the mirror works. Because the mirror reflects back to you the feelings you have about yourself. आप जब भी मिरर के सामने खड़े रहते हो, मिरर आपको वही बताता है जो आपके मन में चल रहा है. शुरुआत में अगेन ये बहुत डिफिकल्ट होता है कि ऐसे कैसे हो सकता है ना कि मिरर के सामने अगर हम खड़े रह गए तो मिरर वही बताएगा जो हमारे मन में चल रहा है. आप ट्राई करके देखिए. Whenever you are standing in front of the mirror with a cool mind, आसपास काफी चहल पहल नहीं है, कमरा बंद है, आप अकेले खड़े हो मिरर के सामने, आपके बेडरूम में हो सकता है, आपका वॉशरूम भी हो, whatever it is, you just talk to the mirror और instantly आपके मन में जो दुविधा चल रही है, जो confusion है, जो सवाल है या दुख है, जो भी है, it will just pop up immediately. That is why mirror work has a lot of importance. It makes you immediately aware
of where you are resisting and where you are open and flowing. Now, this I'll explain to you. मिरर वर्क करते वक्त एक सबसे अच्छी बात ये है कि आपके मन में जो what you say confusion है या फिर जो resistance होता है ना कि ये चीज हमें बदलनी नहीं है, वो immediately pop up हो जाती है, और आप किस चीज के बारे में बहुत सहज है, बहुत ही ओपन है, और किस चीज के बारे में आपका ओपन माइंडसेट है ना, ये भी आपको immediately पता चल जाता है. With each of these points, I'll be sharing my own experiences. जैसे इस particular point में मैं आपको बताऊंगी कि 2017 से I started doing mirror work. 2017, so it's been 5 years. I'll be doing this mirror work. So in 2017, मैंने अपना खुद का व्यवसाय, खुद का बिजनेस मैंने स्टार्ट किया. Although I'm working from home, but I'm working independently for the past 5 years. तो जब अकेले मुझे शुरुआत करनी थी तो काफी सारा डाउट था, क्योंकि मैं किसी फेमस बी स्कूल से नहीं आई हूँ, मेरे पास किसी MNC का एक्सपीरियंस नहीं है, और वैसे मैं कोई ज्यादा आउटगोइंग बोल्ड पर्सनैलिटी भी नहीं हूँ. Friends, can you see the mirror? See my screen? Hello. Not now, Shweta ji. No, it was there Shweta. earlier. It just went away. Okay. Was there? So अभी दिखाई दे रहा ना आपको? No, no, no. नहीं. No, we are on full screen now. Full screen in the sense we are all present here. You cannot see the screen? Oh, 1 second. No, the screen, your screen is not visible. I'll have to again do that screen sharing. Yeah, do that. Do that. Yeah, now it's come on. So just change it. Okay. Yeah, right. Yeah. Go on. So what I was saying is in 2017 में मैंने जब इंडिपेंडेंटली काम करना शुरू किया, तब सबसे बड़ा चैलेंज था कि इतना बड़ा चैलेंज एक्सेप्ट करने की हिम्मत मेरे पास नहीं थी. I really didn't have the guts. सिर्फ टैलेंट था, काम क्या करना है, कैसे करना है, एग्जीक्यूशन कैसे करना है, ये सब ठीक से आता था. पर जब आप खुद से स्टार्ट करते हो ना, तो खुद के सर्विसेज का मार्केटिंग करना भी जरूरी है, क्लाइंट्स इकट्ठा करना भी जरूरी है. तो ये सबसे बड़ा चैलेंज था, और मैं ज्यादा आउटगोइंग पर्सन नहीं थी. खुद से बात करना, इनिशिएट द कॉन्वर्सेशन, लोगों के साथ घुल मिल जाना, डायरेक्टली या इनडायरेक्टली बिजनेस पॉइंट पे आके अपना बिजनेस क्या है वो लोगों को समझाना, ये टैलेंट मुझ में नहीं था. और जब भी ये डाउट मैं मिरर के सामने पूछती थी, ये सवाल जब मैं एक्सप्रेस करती थी, इमीडिएटली मुझे जवाब मिलता था, सो व्हाट. अगर आपके पास टैलेंट नहीं है तो आप ये टैलेंट डेवलप कर सकते हो ना. जब से पैदा हुए हैं तब से कितने सारे टैलेंट हमने स्टेप बाय स्टेप, वन और द अदर वे वी हैव वर्कड ऑन इट. तो अगर नेटवर्किंग का टैलेंट अगर आपके पास नहीं है, मार्केटिंग स्किल्स आपके साथ नहीं है, तो क्या आप मार्केटिंग स्किल्स डेवलप नहीं कर सकते? दिस वाज द रिप्लाई व्हिच माय मिरर गेव मी, एंड द आंसर वाज यस, व्हाई नॉट. आई हैव कम अ लॉन्ग वे. सो इंट्रोड्यूसिंग माई सेल्फ, नेटवर्किंग विद पीपल, या फिर लोगों के साथ अच्छे संबंध बनाना, ये ज्यादा मुश्किल नहीं होना चाहिए. So this was one of the block. Self doubt was the main block जो मिरर ने मुझे पॉप अप किया. सेकेंड थिंग, जैसे मैंने लिखा है कि मिरर ये भी हमें बताता है कि आपके दिमाग में या फिर आपके लिए कौन सी बातें ऐसी है जो आप, जिसके लिए आप एक्सेप्टेंस है. तो मेरा टैलेंट मेरे लिए I appreciate that I have a very good talent, a very good expertise on the field which I'm working. So mirror was the one which gave me the confidence that I can start independently on my own. टैलेंट तो आपके पास है बॉस, राइट? तो अभी उस टैलेंट को शोकेस करने के लिए आपको अपॉर्चुनिटीज ढूंढनी है. तो अपॉर्चुनिटीज का काम आप स्टेप बाय स्टेप कर सकते हो. दैट कॉन्फिडेंस द मिरर वर्क गिव मी. The third is it clearly shows you what thoughts you will need to change if you want to be a joyous and fulfilling life. अगर आपको खुश रहना है, अगर आपको satisfied life जीनी है, तो उसके लिए कौन से विचार है जिनका परिवर्तन आपको करना है, ये भी आपको मिरर बताता है. इसके लिए भी एक रियल लाइफ एग्जांपल है. माई डॉटर, मेरी बेटी जो है वो फैशन डिजाइनर का, शी इज अ फैशन डिजाइनर स्टूडेंट, राइट? सो हर साल उन्हें कॉस्ट्यूम बनाने पड़ते हैं. किसी सेलिब्रिटी हो या फिर कोई फेमस पर्सनालिटी है या फिर कोई मॉडल हो, उनको उनके सामने रख के उनके लिए अच्छी ड्रेस बनानी पड़ती है. सो इफ यू आस्क मी पर्सनली, अगर मुझे रेड कार्पेट के लिए अगर कोई अच्छी ड्रेस बनानी है तो डेफिनेटली मेरा चॉइस होगा रेड है, पिंक, ग्रीन, पर्पल जैसे जॉयस कलर्स में चूज करूंगी. आई फाइंड इट पर्सनली जॉयस. पर अगर मेरी बेटी को अगर आप पूछोगे तो ये कोई भी कलर चूज नहीं करेगी. शी विल गो फॉर बेज कलर्स,
she'll go for mustard color, जो भी बहुत earthy colors वो होते हैं ना, earthy tones जिसे हम बोलते हैं. Generally we find these tones very sad tones. We find them very offbeat colors. ये ऐसे होके मौकों पे ऐसे colors पहने नहीं जाते. But my daughter will always choose such kind of colors, and she's very happy about it. And she'll always come back and ask me, "Mama, see the design, see the color." And honestly, मुझे वो designs, वो colors मुझे कभी भी पसंद नहीं आते. अब जब वो इतने खुश होके मेरे पास आकर कहते कि मम्मा देखो मैंने कैसे मटेरियल खरीदा है, मैंने कैसे कलर देखा, चॉइस ऑफ कलर, सो शी इज एक्सपेक्टिंग एन अप्रिसिएशन फ्रॉम मी, एंड आई रियली डोंट वांट टू अप्रिशिएट बिकॉज दैट इज नॉट माय चॉइस. एंड वन डे आई जस्ट वंडरिंग ना कि मेरी बेटी अच्छे कलर क्यों नहीं चूज कर सकती. यू आर अ डिजाइनर, तो अच्छे अच्छे कलर्स होने चाहिए. एंड देन द मिरर गिव मी अ रिप्लाई कि जैसे श्वेता तुम्हारी एक पर्सनालिटी है वैसे उसकी भी एक पर्सनालिटी है. तो अगर वो फैशन डिजाइनिंग का काम कर रही है तो वो अपने अंदाज से ही करेगी, वो तुम्हारे अंदाज से नहीं करेगी. तो एज अ डिजाइनर लेट हर डू व्हाट शी वांट्स टू डू, एंड एज अ मदर योर जॉब इज टू अप्रिशिएट हर. तो छोटा मोटा अप्रिसिएशन करना मुझे अच्छा नहीं लगता, और उसे पता भी चल जाता है. चिल्ड्रन आर वेरी स्मार्ट, सो दे नो दैट मम्मा इज जस्ट अप्रिशिएटिंग बिकॉज दिल रखने के लिए. सो I just wanted to find out a very good way, you know, of not to hurt her, at the same time not to give a false appreciation. So what I did was I said, okay, Isha, if you like this color, if you're confident about the color, if you're confident about the thing, then you shouldn't ask anyone. Just go ahead with confidence and give a beautiful outcome to the design that you're doing. So this is how I have changed my way of thinking. This is how the mirror has helped me to understand the situations, understand the things also. Friends, am I audible? Because there is no response. So I'm wondering, सिर्फ मैं अकेले बात कर रही हूँ? नहीं, बहुत अच्छे से सुनाई दे रहा है. Okay. Very good. The last point is mirror work is an intensely effective way of helping us to re-establish a connection with this delicate part of ourselves. बहुत बार क्या होता है ना कि हमारे जो नेगेटिव पॉइंट्स है ना वो हमें पसंद नहीं आते, और कोई अगर पॉइंट आउट करता है तो हमें बुरा भी बहुत लगता है. मिरर वर्क एक ऐसी चीज है कि आप जब तक उस पॉइंट पे, उस नेगेटिव एस्पेक्ट पे जब तक आप काम नहीं करते तब तक वो मिरर आपको पॉइंट आउट करता रहेगा, और आपको उस पर जब तक आप काम नहीं करते ना आपको चैन भी नहीं आएगा. So a mirror work for me gives me a constant reminder as to what things I need to do, which blocks I need to eradicate from my personality so that I can live a more balanced and more joyous life. Thoda tha. Okay, so let's move ahead. Now, pioneer of mirror work is very common, at least जो spirituality में है उनके लिए mirror work नई बात नहीं है. All over the globe, mirror work is being practiced. It is practiced by art therapists also, and the pioneer of this work is no other than the Louis Hay. Now, how do we look at ourselves in the mirror? पहले जब मैं आईने में देखती थी ना तो मुझे मेरे अंदर की सारी खामियां नजर आती थी. कभी डर था, कभी डाउट था, कभी एप्रिसिएशन नहीं था, कभी मैं उदास थी, कभी हेल्पलेस थी, कभी कंफ्यूजन था. काफी सारे नेगेटिव चीजें मेरे दिमाग में आती थी ना. व्हाट इज दिस नेगेटिव चीजें? जो चीजें हमें पसंद नहीं आती और जिसके साथ हम कंफर्टेबल नहीं है वो नेगेटिव. द थॉट्स, द एक्टिविटीज, द पीपल जिनके साथ हम कंफर्टेबल नहीं है, दैट बिकम्स नेगेटिव टू अस. So generally when I look in the mirror, and I'm sure कि generally जब हम देखते हैं मिरर में तो appreciation की नजर से हम कभी देखते ही नहीं है. अगर physicality में अगर देखा जाए तो we always like in my case ना I always focused on my smile, क्योंकि मेरे जो आगे के जो दांत है ना वो उसमें कर्व था. तो मैं जब भी मैं स्माइल करती थी ना, हेल्दी टीथ, ये ख्याल दिमाग में नहीं आता था, पर मेरे दांत में कर्व है वो मेरे दिमाग में हमेशा आता था. So I always pointed out कि अरे आंखें बहुत छोटी है, अरे नाक बहुत गोल है, मुझे ना ऐसे pointed nose बहुत पसंद है. So each time what happened is that even if the things are fine, I always find out some or the other issues with my own self. कई बार ऐसा होता है कि जब मैं मिरर में देखती हूँ तो अरे वो दूसरी लड़की कितनी स्मार्ट है ना, शी इज सो स्ट्रीट स्मार्ट, कितनी प्रोफेशनल है, बात कितना कॉन्फिडेंटली करती है. Just one moment. चंचल जी, अगर आपका म्यूट पे नहीं है तो प्लीज म्यूट पे चले जाइए. जो भी लोग है ना, सब लोग अपना स्क्रीन म्यूट पे रखिए प्लीज. सॉरी श्वेता, कैरी ऑन. Yeah. So whenever I pointed at the mirror, you know, जो अच्छी चीजें थी मेरे बारे में मुझे वो भी खराब लगती थी. जैसे मुझे pointed nose बहुत पसंद है, and I don't have a pointed nose, I have a round nose.
तो अच्छी नाक है इस बात की खुशी नहीं थी, पर मेरा नाक बहुत गोल है इस बात का मुझे दुख बहुत होता था। मुझे बड़ी आंखें बहुत पसंद है पर मेरी आंखें बहुत छोटी है। So instead of being happy that I have a very healthy sight, I used to always wonder that why I have such thin eyes. तो मिरर में जब भी हम देखते हैं हमारे पर्सनालिटी के साथ हम कभी खुश नहीं रहते, एटलीस्ट मैं तो नहीं रहती थी। So this is how I always looked at the mirror. Let's move ahead. But over a period of time, I have understood that instead of the shape, the size, the weight, the figure, being healthy, being normal is so very best thing to do. Let us move ahead that how to begin with the mirror work. Now, the first sentence, what I have written over here is, I love you. Start with saying, I love you, which connects you with your inner child. In my case, saying, I love you and saying I accept you was the most difficult thing, क्योंकि कभी सीखा नहीं था खुद को ये कहना I love you। हमेशा यही था कि I love you किसी और ने मुझे कहना चाहिए और I love you मुझे किसी और को कहना चाहिए। मैं खुद से प्यार करती हूँ, अगेन ये सिखाया ही नहीं था, कंडीशनिंग ही वैसी हुई थी। तो खुद को प्यार करना, खुद को एक्सेप्ट करना was very difficult thing. I really had a tough time. So what Louise Hay says, she says, even if you can't genuinely say I love you, just fake yourself that I love you. But in my case, मैं झूठ मूठ का भी खुद को नहीं बोल सकी आईने में देखे कि श्वेता I love you. So what I did, I started complimenting myself. छोटी छोटी चीजें जो थी ना, मैं उससे कॉम्प्लीमेंट करती कि अरे आज मेरा हेयर कट कितना अच्छा लग रहा है, बहुत अच्छा से हुआ है, या फिर आज खाना बनाया एकदम परफेक्ट बनाया है, या फिर चिकन या फिर नॉनवेज अगर मैं बनाती थी टू रियली कॉम्प्लीमेंट श्वेता आज क्या खाना बनाई, यू डिड रियली अ फैब जॉब। कभी कभी बहुत थक जाती थी पर फिर भी मैं कभी बाथरूम अगर साफ करूँ तो टू कॉम्प्लीमेंट माई सेल्फ, हे श्वेता यू आर सो बोर्ड सो टायर्ड बट स्टिल यू क्लीन द बाथरूम, यू केप्ट योर कमिटमेंट। सो आई स्टार्टेड माई सेल्फ विद स्मॉल कॉम्प्लीमेंट्स, वेरी वेरी स्मॉल कॉम्प्लीमेंट्स। इनफैक्ट ये कॉम्प्लीमेंट्स हम किसी और को देंगे भी नहीं, क्योंकि बाथरूम साफ करना, अच्छा खाना बनाना, all these things are, they are taken for granted. So all those who want to begin with the mirror work, either you can start with saying I love you. If you can't fake by saying I love you to your own self, start with complimenting yourself that today you're looking so beautiful. आज मेकअप कितना अच्छा किया आपने, आपने जो साड़ी खरीदी थी परसों वो कितनी ब्यूटीफुल थी, क्या चॉइस है आपकी। Start with the small compliments which will make feel good about yourself. And the second is ask questions to the mirror. तो कुछ क्वेश्चंस मैंने यहाँ पे नीचे दिए हैं, जैसे कि आप आईने से पूछ सकते हैं, हाउ कैन आई मेक यू हैप्पी टुडे, आज मैं तुम्हें खुद को खुश कैसे कर सकती हूँ। एनी मैसेज फॉर मी, कुछ संदेशा है मेरे लिए। हे हाय हाउ आर यू डूइंग, हाय श्वेता कैसे हो तुम, कैसे फील कर रहे हो। तो जो लास्ट के 3 सवाल है ना, ये मैं खुद को रोज पूछती हूँ कि एनी मैसेज फॉर मी, और मुझे फिर बहुत अच्छा मैसेज मिलता है। डिपेंड्स दिन कैसा हो उस टाइप का मैसेज मिलता है। जैसे आज का मैसेज था कि कम ऑन गेट बैक टू वर्क, बहुत दिन से सीरियसली काम नहीं किया है तो आज सीरियसली काम कर लो, जितने भी असाइनमेंट्स आए हैं ना वो असाइनमेंट्स आप सक्सेसफुली कंप्लीट कर सकते हो, ऐसे ही असाइनमेंट्स आपके पास आए। सो जस्ट गेट बैक टू वर्क, फोकस, वर्क विद ऑल द एनर्जीज एंड मेक इट हैपन। सो दिस इज हाउ यू कैन बिगिन विथ योर मिरर वर्क। इनिशियली जब आपको मैसेजेस जो आते हैं ना मिरर से, तो मेरा ये कंफ्यूजन था कि अरे मैं सवाल पूछ रही हूँ मिरर को और जवाब भी मैं ही दे रही हूँ। बड़ा अजीब सा लगता है दैट यू आर स्टैंडिंग इन फ्रंट ऑफ द मिरर, यू आर आस्किंग अ क्वेश्चन, यू आर टॉकिंग अबाउट अ प्रॉब्लम टू द मिरर एंड you yourself are giving the answers to it. So I used to always wonder कि ये जवाब कहाँ से आ रहे हैं. It was very maddening thing for me कि one second. So it was very maddening कि मैं ही सवाल पूछ रही हूँ, मैं ही जवाब दे रही हूँ, ऐसा कभी हुआ नहीं था. तो फिर और एक आवाज आई मुझे कि this is the soul which is giving you the answers. I don't know how far it was correct, whether it was really the soul giving me the answers, but believe me, जो भी messages मुझे मिरर में से मिले हैं, जो भी advice मुझे मिरर ने दिया है, आज तक एक भी मैसेज गलत नहीं हुआ है, नहीं हुआ है. I'll give you one more example. In 2021, that is last year, what happened was, I didn't felt like working. मुझे काम करने का बिल्कुल मन नहीं कर रहा था. मतलब जब भी मैं मेरे लैपटॉप की तरफ देखती थी ना, I used to hate like anything. It was like ये लैपटॉप प्लीज कोई उठाओ और बाहर फेंक दो, मुझे वो लैपटॉप देखना ही नहीं है. पर दूसरा एक सवाल था कि अगर आप ये लैपटॉप पे काम नहीं करोगे या फिर आपको ऐसे ही बैठे रहना है, तो आप पैसे कैसे कमाओगे, ये भी एक क्वेश्चन था.
but still somehow I really didn't feel like working. I really had no inclination to work. मतलब वो लैपटॉप ओपन करके मैं गेम खेलूं, वो मुझे inclination भी नहीं था. So finally, after struggling a lot, I just went back to the mirror और मैंने mirror से पूछा कि क्या हो रहा है मेरे साथ. मैंने अपने काम से इतनी नफरत कभी भी नहीं की थी. I have always loved my work, and today I have come to such a stage कि should I change my career? I even approached Aarti aunties saying that I just want to do something else. मुझे फिर कुछ काफी सारे थॉट्स मेरे दिमाग में आए कि क्यों ना हम फॉरेंसिक करें, क्यों ना हम होम्योपैथी सीख ले, या फिर क्यों ना हम एक्यूपंक्चर थेरेपिस्ट बने. ऐसे काफी सारे ऑप्शंस मेरे दिमाग में आए थे, बट आई डिडंट फेल्ट लाइक यू परसुइंग एनीथिंग सीरियसली. कोई भी नया काम, कोई भी नई अपॉर्चुनिटी पर्पसली मैंने सीरियसली परस्यू करनी है, ऐसे बिल्कुल इच्छा नहीं थी मेरी. सो आई वेंट बैक टू वर्क, वेंट बैक टू मिरर एंड आई सेड व्हाट्स हैपनिंग. ऐसा कभी हुआ नहीं था. तो मिरर ने कहा कि अगर आप काम करने का मन नहीं कर रहा है तो मत करो. तो फिर दूसरा सवाल आया, अगर काम नहीं करो तो फिर दिन भर क्या करो. एकदम इंस्टेंटली द आंसर केम, जस्ट एंजॉय, रिलैक्स. आज तक जो नहीं किया वही करो. एंड अगेन आई वाज वेरी अनकंफर्टेबल विद दिस आंसर, क्योंकि आज तक ऐसा कभी भी नहीं हुआ था कि मैं आराम से बैठी हूँ, मुझे जो करना है मैंने वही किया. ऐसा कभी नहीं हुआ. आई वाज ईदर ऑलवेज वर्किंग, or I was cleaning my house, or I was occupied with my daughter's education, or I was just finding out ways, to manage my monthly expenses. The mind was always occupied, and that was the time when my mind had given up. It was like कुछ नहीं करना है, कोई काम नहीं करना है, कोई पैसे नहीं कमाने हैं, बेटी के बारे में भी नहीं सोचना है, सिर्फ अच्छे से खाओ, जो मन करता है वही खाओ, घूमो फिरो, एंजॉय करो. और कोविड का भी सेकेंड वेव थी, सो बी एट होम एंड just chill, enjoy your couch at home. And for 6 months I haven't done anything, and believe me, again financially मुझे कोई issues नहीं आए, and today I'm again back to work and I'm loving my work. So such kind of what you say disturbances नहीं बोल सकते, पर ऐसे कोई waves अपनी life में आती है. So that time mirror is my best friend, and mirror has really helped me to find out, navigate a way in the midst of others, and Aarti aunty will surely agree to this. Okay, so these are certain points which has helped me. ये कुछ points मैंने यहाँ लिखे हैं जो फायदा मुझे हुआ है मिरर टॉक करने से. तो पहले है, it made me aware. अवेयरनेस इस बात का कि मेरा मूड कैसा है, मैं क्या सोच रही हूँ, मैं किसके बारे में सोच रही हूँ, और मैं जिन लोगों के बारे में मैं सोच रही हूँ, इज इट रियली वर्थ इट. उनके बारे में सोचना सच में जरूरी है. वो अवेयरनेस मुझ में आ गया है. So now the quality of thoughts is improved. Second, it is my bestie. For years I have been I had this what you say regret that I don't have a best friend. I always had this regret. I have seen people saying कि ये तो मेरी 15 साल पुरानी फ्रेंड है, 25 साल पुरानी फ्रेंड है, और मैं फिर अपने आप से पूछती थी, अरे मेरे पास तो 1 साल पुरानी भी फ्रेंड नहीं है. Am I that bad that I don't have friends with me? But over a period of time, in my case, I have realized that I really don't need that जरूरत नहीं है किसी और के साथ इतना कनेक्ट होने की. अगर आपका खुद का कनेक्ट अपने साथ अगर इतना अच्छा हो, then you really don't need friends and people. Of course, friends do have having friends in your life does have its own advantages, but I'm just sharing my experience. Okay, then it has empowered me with my own self. Now empowering with my own self मतलब if you see a human being, अगर आप इंसान देखे, आप है, मैं है, जो भी है, we are a unique blend of positive and negative. पर सबसे चैलेंज कहाँ आता है कि हमें हमारे नेगेटिव्स को एक्सेप्ट नहीं करना. हम या तो उसको अवॉइड करते हैं, उसको दूर करते हैं, या तो फिर उसे नेग्लेक्ट ही कर देते हैं. वी ऑलवेज वांट टू थिंक ऑल गुडी अबाउट योरसेल्फ. But the moment you start accepting yourself and your negative, आपके अंदर जो खामियां है, उसके साथ अगर आप खुद को एक्सेप्ट करते हो, इट्स अ डिफरेंट थिंग. मतलब मेरे पास अभी वो शब्द नहीं है कि कैसे फील होता है, बट दीज आर सर्टेन एक्सपीरियंसेस कि जब तक आप ये खुद पे ट्राई नहीं करते, तब तक आपकी लाइफ कैसे चेंज हुई है वो आप नहीं बता सकते. एंड टुडे आई एम रियली शॉर्ट ऑफ वर्ड्स टू एक्सप्लेन दिस आल्सो. Then there is no guilt. I have no guilt, because every time there are mistakes done by me, knowingly, unknowingly,
my mirror has been a very close confidant, and that mirror has always told me not to worry, things will be fine. जो support, unconditional प्यार जिसकी हमें जरूरत होती है, जो हम हस्बैंड से, ममा से, इनसे हम एक्सपेक्ट करते हैं, वो मुझे मिरर से मिला है. Yes, it has answered all my questions many a times. काफी बार ऐसा होता है कि सवालों के जवाब हमें मिलते नहीं, और जैसे मैंने पहले बताया कि मैं खुद सवाल पूछती थी और मैं खुद ही जवाब देती थी, and I used to wonder कि ये जवाब कहाँ से आ गया. So it has answered all my questions. It's a true reflection of my innate personality. Again, हमारी personality कैसी है, हम अच्छे हैं, हम बुरे हैं, हम थोड़े से खड़ूस टाइप के हैं, हम जैसे भी, मैं थोड़ी खड़ूस टाइप की हूँ, तो आई एम एक्सेप्टेड माई सेल्फ. तो ये अभी मुझे पता चल गया है, मैंने खुद को एक्सेप्ट भी कर लिया है, एंड आई एम कंप्लीटली पीस विद दिस काइंड ऑफ लेबल. आई हैव नो इश्यूज विद दैट. देयर इज लेस ऑफ क्रिटिसिज्म, बहुत ज्यादा अप्रिसिएशन मिलता है, बहुत ज्यादा प्यार मिलता है, और जो मोटिवेशन आपको मिरर दे सकता है, वो मोटिवेशन दुनिया का बेस्ट ऑफ द बेस्ट मोटिवेशनल लीडर आपको नहीं दे सकता. उतना इम्पैक्ट होगा ही नहीं उनके मोटिवेशन में. Then is different perspectives on issues. Here I'll give you one really good example. It's again a real example which happened in 2017. 2017 में मुझे एक असाइनमेंट मिली थी. वो असाइनमेंट ऐसी थी कि एक बहुत बड़ी इंडियन फार्मास्यूटिकल कंपनी है मुंबई में, तो वहां पे वो असाइनमेंट करना था. तो मेरा काम कुछ ऐसा था, वहां पे मुझे जो सीनियर्स थे, जो 10-15 साल से उस कंपनी में काम करते थे, उनका परफॉर्मेंस मुझे इवेल्युएट करना था कि भाई इन 4 में से सबसे अच्छा परफॉर्मर कौन है, ओके परफॉर्मर कौन है, ठीक ठाक वाला परफॉर्मर कौन है. ये हमें असाइनमेंट मिला था, HR का ये असाइनमेंट था. सो व्हेन आई वेंट ओवर देयर एज एन असेसर, I was having an experience of only 7 years. मुझे सिर्फ 7 साल का एक्सपीरियंस था तब, और जिनको मैं इवेल्युएट करने वाली थी, उन सबका एक्सपीरियंस 15 साल के ऊपर था. वो एज में भी मुझसे बड़े थे और एक्सपीरियंस में भी मुझसे बड़े थे. जब मैं वहां पे गई तो आई वाज फीलिंग वेरी सॉरी, बिकॉज नई स्टार्ट की थी मैंने. आई हैड स्टार्टेड वेरी न्यू इंडिपेंडेंटली. तो कहीं पे वो इनसिक्योरिटी की भी थी कि आज मैंने ये असाइनमेंट मुझे मिली है, पता नहीं कल ऐसी असाइनमेंट मुझे मिलेगी या नहीं. वो एक गम था मेरे अंदर, वो टेंशन था. और जो मेरे सामने बैठे थे वो उसी कंपनी में 10-12-15 साल से काम कर रहे थे, रेगुलर सैलरी उनको थी, इनकम मिल रही थी, और अभी प्रमोशन के लिए मैं उनको इवैल्यूएट कर रही थी. सो आई वाज फीलिंग वेरी सॉरी अबाउट माई सेल्फ. व्हेन आई स्पोक टू दैट मिरर, द मिरर गिव मी एन एब्सोल्युटली अपोजिट आंसर. द मिरर सेड, व्हाई आर यू सो अपसेट? वो इतने सीनियर है, एक्सपीरियंस वाइज, एज वाइज वो तुमसे बड़े हैं, तुम उनसे एक्सपीरियंस में और एज में छोटी हो, बट स्टिल यू हैव द टैलेंट टू इवैल्यूएट देम. Isn't that the best thing? And I was taken aback. I said, ये तो मैंने सोचा ही नहीं था. मैं तो यही सोच रही थी कि उनके पास what you say फिक्स जॉब है, फिक्स्ड इनकम है, पर टैलेंट के मामले में मैं उनसे कितनी बड़ी हूँ ये मैंने सोचा ही नहीं था. उस वक्त ये जवाब मुझे मिला, पर मैंने वो एक्सेप्ट नहीं किया था. I took 5 years to accept this, that yes, I was more talented, I was younger than them, and still they invited me to evaluate their senior members. सो आंसर्स भी मिलते हैं, पर आंसर्स को एक्सेप्ट करने के लिए जो मन की तैयारी होती है ना, वो मुझे 5 साल लगे. I took 5 years. In this 2022, I accepted that yes, I was senior. Then it chooses the right option for me. Yes. Again, when I started on my own, I spoke to mirror first that should I start on my own? क्योंकि जैसे मैंने पहले बताया कि किसी फेमस बी स्कूल से नहीं हो, MNC में काम भी नहीं किया है, पर अपने काम पे मुझे पूरा it's blank na in front of you guys. Yes. Yeah, one second. I'll just share once. Yes, better you can see you. Keep your video also on. Yeah. अभी आ गया आपके सामने screen? Yes, screen आया, but then why you are not visible on the video? She is in front of the mirror. Hello. Yeah, Shweta, go on. Yeah, the last point which I have written is it chooses the right option for me. So again, when I started independently, जब नई शुरुआत मैंने की थी 2017 में, तो मन में जैसे बताया कि काफी दुविधा थी कि independently start करे या फिर नया जॉब ढूंढे. So the mirror always went and told me that yes, you can start on your own. But फिर से to get it confirmed once again, so I went to Aarti aunty, if you remember, and we did this PLR. Yes. So that has helped me to choose the right option for me, and I'm still today with it.
Okay, so what has Mirror Talk taught to me? Mirror Talk has taught me self-worth. It all began with self-love first. So self-love, self-support, esteem, खुद के बारे में अच्छा सोचना, खुद को admire भी करना, आपकी जितनी भी खामियां हैं उन सबके साथ खुद को accept करना, ये बहुत बड़ी बात होती है जो मैंने I've just learned it recently. And yes, आपका self worth in a case आप as a human being, as a woman, आप कितने worthy हो, खुद को दिखाना, खुद को accept करना is very, very important. So these are the something beautiful, some 6 elements which Mirror Talk has taught me. And with that, I end this presentation with a beautiful statement of Louis Hay, which says that I love and approve of myself exactly the way I am. Yeah. Wonderful. Thank you so much. Thank you for your time and thank you for listening to my experience. Thank you. Thank you. Shweta, if you can just. Ma'am, can I share my experience? Oh, yes. One sec, Shailaja. Shweta, can you please go to the full screen? Not full screen, all of us should be visible. Full screen? You are highlighted on the screen right now. Can you? Sorry? You are highlighted on the screen right now. If you could stop sharing, Shweta. Yeah. Stop sharing the screen. Yeah. Okay. Yeah, right. Friends, first of all, a wonderful round of applause for the wonderful presentations given by both. Thank you so much. Very beautifully presented, Shweta. Very nice. Thank you so much. Thank you. Very interesting, Shweta. Very interesting. Besides, I'm sure this will be helpful to you. Very interesting. Yeah. Yes, of course it will. श्वेता जी अनुभव की वाणी थी आपकी. Ma'am, can I share my experience of mirror work? Yes, Shailaja. Go ahead. It was a wonderful session. Superb. You were talking like मेरे words आप बोल रहे हो जैसे. Yes, yes. I can understand that. Yeah. And it was so resonating. So I started my mirror work almost 6 years back. And Louis Hay, of course, came to my rescue for that. And when I started, I had absolutely crushed self-esteem, 0 to minus confidence level, absolutely nothing. But with the mirror work, as explained by Shweta, I won't repeat anything, that I was following the same thing, what Louis Hay and what Shweta explained. And what I am today, doing the mirror work for the past 6 years, the personality that I have created or developed myself, this is beyond my imagination. Like 6 years back, अगर किसी ने मुझे मेरा ये 6 years future का picture दिखाया होता, what I am today, you wouldn't have believed. No, it was like मैं believe ही नहीं कर सकती थी. It was beyond my wildest imagination that I would be so confident and regain my self-esteem. Yes, mirror work definitely pulls you up from. Yes, wonderful, Shailaja, and we are a witness to that. Yes. Thank you, Sheetal, and thank you, Sheetal ma'am. I will definitely contact you for the backflare therapy. Yes. Thank you so much, both of you. Wonderful session. Shweta खूप छान prepare केलं आणि जे काही, because it comes from real life experience, right? And so then it will always come from the heart. Whatever comes from the heart will always resonate for all of us. Anybody wants to ask any particular questions? मॅडम मला विचारायचं आहे श्वेताला. आवाज येतोय ना? हो येतोय. म्हणजे जसं तू म्हणालीस की आरशासमोर उभं राहून प्रश्नांची उत्तरं मिळतील, मग असं काही ठराविक टाइम पिरियड आहे किंवा काय असं काही आहे का? म्हणजे रोज आपण वेगवेगळं बघू शकतो का, वेगवेगळं विचारू शकतो का, असं मला विचारायचंय का? किंवा जसं आपण आता मॅडमने आपल्याला ब्रीदिंग टेक्निक सांगितलं होतं की प्रॅक्टिस इट फॉर 30 days, असं काही टाइम पिरियड आहे? टाइम पिरियड नाहीये, पण तुम्ही जर कन्सिस्टंटली रोज जर करायला लागलात ना, तर त्याचे इफेक्ट तुम्हाला जास्त मिळतील. कारण सुरुवातीला जेव्हा आपण मिरर वर्क करतो तेव्हा जी काही उत्तरं येतात ना, हे आपल्याला पटतच नाही, कारण आपणच उत्तर देत असतो ना.
कारण हा, दरवेळेला बरोबर. एका प्रॉब्लेमला उत्तर देणं हे दुसऱ्यांकडून अपेक्षित असतं की आय एम डिस्कसिंग विथ यू, सो आय वॉन्ट वनश्री टू आन्सर दॅट क्वेश्चन. पण इथे प्रश्न पण तुझेच असतात, उत्तरं पण तुझीच असतात. त्याच्यामुळे ते विश्वास बसायला थोडा वेळ लागतो. कन्सिस्टंटली Once you believe it, you will start getting the answers. या इनफॅक्ट तुम्हाला इमिजिएट आन्सर, म्हणजे मला आन्सर्स तर इमिजिएटच मिळाले, पण मग ते माझं असं होतं की हे खरंच नक्की बरोबर आहे का, हा विश्वास बसायला वेळ लागतो. And Vanashri, believe in the answers which comes from inside you. Sometimes that she had expressed, na, she couldn't accept herself. It needs practice. That is a big part of it, Vanashri. जेव्हा सुरुवातीला उत्तरं मिळतात ना, ती आपल्याला दिसतात. हा मुद्दा आहे, हे श्वेताचा एक्सपिरियन्स ती सांगते की आपल्याला ते स्वीकारच नसतात, कारण आपलं मन आपल्याशी बोलत असतं ना. आपल्याला त्याच्यावर विश्वास बसणं पण मुश्किल असतं. पण ऍज यू कीप, आणि एक्सेप्टेड नसतं, कारण समजा मिररने काहीतरी नेगेटिव्ह उत्तर दिलं तर मग आपला इगो उभा राहतो, त्याला त्या बरोबर. Alright, so you have to keep practicing. You have to listen, keep yourself open, and listen to all the different kinds of answers that come. And so you will know की आता ह्याचं काय करायचं. Thank you. आपण इतके शहाणे आहोत ह्याच्यावरती विश्वासच नाही बसत. हो. थँक्यू श्वेता, छान झालं सेशन. आणि तुमच्यापैकी कोणीही ह्याचा अनुभव घेतला तर ग्रुपवर नक्की शेअर करा. तुमचे अनुभव ऐकायला आम्हाला आवडेल. And let us see how many more join Sweta and Shailaja in overcoming whatever difficulties are there, or increasing difficulties. आंटी तुमचा आवाज नाही येत आहे. थोडंसं पुढे सरका ना मॅम तुम्ही. हेडफोन नाही लावले, शीतल मॅम आम्ही हे पण ऐकतायत माझ्या बरोबर, म्हणून मी हेडफोन नाही लावले. I'm trying to talk loudly, but it's okay. Shweta, that was a wonderful presentation. Sheetal, thank you so much. Thank you so much. I was so excited to present. Thank you. आणि very well done. आणि I think we can, it's time up for us. आणि थांबूया. To give your feedbacks, or you can get in touch with either Shweta or Sheetal. Both are on our groups. दोघांचे फोन नंबर परत एकदा शेअर करते ग्रुपवर, आणि you can get more communicate with them directly and get more guidance. All right? Yes. थांबूया आता. Thank you so much, everybody. Thank you. Thank you, ma'am. Thank you. Thank you. All right. Bye. Thank you, ma'am. Thank you.